हरे राम श्री गोपाल कृष्ण भगवान की. आपल्याला गीता महात्म्य म्हणायचं आहे, ते कागदामध्ये दिलेलं आहे. अथ गीता महात्म्यम गीता शास्त्रमिदं पुण्यम यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च. मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गीताम्भसि स्नानं संसारमलनाशनं. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्वाद्विनिसृता. भारतामृतसर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतं. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृहत् महत्. एकं शास्त्रं देवकी पुत्रगीतम् एको देवो देवकी पुत्र एव. एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. ओम नमो भगवते. श्रीमद भगवद गीता, त्याच्या प्रतिपादनाचं प्रयोजन, या प्रयोजनाच्या अंतर्गत असणाऱ्या दोन गोष्टी आचार्य सांगतात. मुख्य ध्येय काय असेल, प्रयोजन काय असेल, फल काय असेल, हेतू काय असेल गीतेच्या प्रतिपादनाचा, तर जीव ब्रह्मैक्य हेच मुख्य. परम निश्रेयसम असा शब्द वापरला. आणि अवांतर प्रयोजन काय असेल, तर जीव ब्रह्मैक्य योग्यता प्राप्ती. याच्याकरता थोडं विवेचन करतात. दोन शब्दांनी हे करावं लागेल. दोन शब्दाच्या अर्थाने ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. वेदांतातले शब्द आहेत, लक्षात ठेवायचे. एका शब्दाचं नाव आहे अध्यारोप किंवा आरोप आणि दुसऱ्याचं नाव आहे अपवाद. अध्यारोप करावा लागेल, विशेष काहीतरी आरोप करावा लागेल स्वतःवर आणि मग तो खोडून काढावा लागेल. खोडून काढणे याला म्हणतात अपवाद. वेगळं काहीतरी, याला अपवाद म्हणतो ना, या नियमाला अपवाद म्हणतो ना, अपवाद वेगळं. मग प्रत्यक्ष आहे काय, तर या शरीरातलं जे चैतन्य आहे हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. पण त्या चैतन्याची दृष्टी बुद्धीवर पडली. बुद्धी, आत्ताचा शब्द वापरतो, ॲक्टिवेट झाली. ती मनात उतरली. मनाद्वारे ती ज्ञानेंद्रियांच्या मध्ये उतरली. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ती विश्वात उतरली आणि ती एक एक गोष्टीवर क्लेम करू लागली. असं काहीतरी झालं आणि मग आपण संसार नावाच्या गोष्टीमध्ये गुरफटले गेलो. आहे एकच आतमध्ये तत्व. त्याला मगाशी शब्द वापरला, सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. सत्य काही 50 असतात का? ही घ्या सगळी सत्ये. माझ्या गुरुजींनी याला उदाहरण दिलं. गणित शिकवतायत, दर साल दर शेकडा. आमच्या मंत्रताईंचं उदाहरण मला खूप आवडतं, पटकन लक्षात येतं. दर साल दर शेकडा. 12.5% व्याजाने 500 रुपयाचे किती झाले? 13 महिन्याचे किती झाले? किती 700 झाले का 800 झाले? तिकडे आता आपल्याला जायचं नाहीये. आता प्रश्न सोडवायला 60 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आणि 60 विद्यार्थ्यांनी उत्तर एकूण 7 आणली.
7 प्रकारची उत्तर, आणि प्रत्येकाला असं वाटतं माझंच उत्तर, जसं व्यवहारात मला वाटतं. आता 7 उत्तर बरोबर असतील का? त्यातलं कुठलं तरी एक बरोबर असेल किंवा एकही बरोबर नसेल. एकच उत्तर बरोबर आहे, जे साधू संतांना सापडलं. या शरीराला म्हणजे या सगळ्या शरीरांना म्हणजे या पृथ्वीला म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या विश्वाला चालवणारं जे परमात्म तत्व आहे, ते तत्व मी आहे असा अनुभव त्यांना आला. म्हणून साधूंचे देह वेगवेगळे दिसले तरी त्यांचा अनुभव एक असतो, अशी समर्थांची ओवी आहे. साधू दिसती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू. म्हणून रामराय बरोबर कृष्ण, बरोबर स्वामी समर्थ, बरोबर गजानन महाराज, बरोबर विठोबा, सगळे बरोबर, आणि आम्ही सगळे चूक 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 चूक. त्यामुळे आमचं पटत नाही. मग उपाय काय याच्यावरती करायचा? याच्यावर उपाय आत्ता मी जिथे आहे तिथून त्या शुद्ध स्वरूपाची भेट घेण्याकरता जो प्रवास आहे तो आरंभायचा. उदाहरण द्यायचं, एक टिंगलीच्या स्वरूपात उदाहरण. संन्याशाचं लग्न करायचं ठरलं. कुठून तयारी करणार? म्हण आहे, त्यानं शेंडीचा म्हणजे कर्माचा त्याग केलाय आणि लग्न करायचं म्हणजे कर्माशिवाय जमेल? स्नान संध्या पूजा देवार्चा करू नका, पण घरातलं झाडल्याशिवाय जमेल? उदाहरण कशा करता देतोय मी, की जिथे मी आहे तिथून आरंभ करावा लागेल. याला वेदांतांनी सांगितलं, पाण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा पाण्यातूनच असतो. हे विद्यार्थी मंडळी असतात ना, ते म्हणतात तुमचं बरं आहे बाबा तुमचं बरं आहे म्हणतो. मला राम अनेकदा म्हणतो निवांत. आम्हाला केवढा अभ्यास करावा लागतो, किती अभ्यास करावा लागतो, किती अभ्यास करावा लागतो. मलाही तसंच वाटायचं विद्यार्थी दशेमध्ये. मग विद्यार्थी दशेतून मुक्त होण्याचा उपाय काय? विद्यार्थी दशा संपूर्ण करणे हा तो उपाय आहे. आणि संपूर्ण झाल्यानंतर आपोआप हे त्यावेळची कर्म. एक मुलगा म्हणला, आई आज माझ्या पोटात दुखते, मी नाही शाळेत जाणार. आई म्हणली, गाढवा आता तू शिक्षक झालायस, आता गेलंच पाहिजे. सांगण्याचा भाव असा की आपण कितीही चर्चा केली, ज्ञानचर्चा केली आचार्यांच्या भाषावरून, ज्ञानोबांच्या ओव्यावरून, तरी त्यांचा जो अनुभव आहे तो माझा अनुभव अजून अनुभव या शास्त्रप्रचिती असेल, पण गुरु वा आत्मप्रचिती माझ्याजवळ नाही आहे. तोपर्यंत काय करावं तेही आचार्य सांगतात. याकरता खूप महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. मी जिथे आहे तिथपासून जिथे जायचंय त्याच्या प्रवासाला आरंभ करावा लागेल. आज मला विश्वाचा भ्रम झालेला आहे सिद्धांततः. ज्याला भ्रम झालेला आहे त्याला मला भ्रम झालेला आहे हे कळत नाही. भ्रमकाली भ्रमवस्तू भ्रमित व्यक्तीला सत्य वाटत असते. ज्याला स्वप्न पडलेलं आहे त्याच्या दृष्टीनं स्वप्न हे स्वप्न नसतं. आपण काहीतरी ऑब्जेक्टिव्हिटी गृहीत धरतो आणि म्हणून याला स्वप्न पडलं म्हणतो, किंवा जागं झाल्यावर असं म्हणतो की मला स्वप्न पडलं, मला स्वप्न पडत आहे. असं कधी कळतं का? नाही, स्वप्नात मला स्वप्न पडलं, हो बरोबर आहे, म्हणजे 2 स्वप्न पडली. पण जागृतीच्या ऑब्जेक्टिव्हिटीने वेगळेपणाने आपण जसं स्वप्न अनुभवतो तसे आपण स्वतःला स्वप्न पडल्यानंतर म्हणजे भ्रम झाल्यानंतर प्रातिभासिक सत्तेमध्ये आम्हाला हे कळत नाही की हे स्वप्न आहे. म्हणजे भ्रमकाली भ्रमवस्तू भ्रमित व्यक्तीला सत्य असते, तो भ्रम नसतो. लोकांच्या दृष्टीनं तो भ्रमिष्ठ असेल. तुकोबांचा अभंगच आहे, श्रवणी बैसता ब्रह्मनिष्ठ, उठोनी जाता भ्रमिष्ठ. समर्थांनी म्हटले ना, श्रवण करताना निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळ त्याग होता सवेची जाते. काये करू रे क्रिया घडेना, तुझ वीण रामा
मज कंठ वेना. आणि याकरता आपलं शरीर आणि जीवनातले जे भोग आहेत यामध्ये जे मी एन्टँगल झालेलो आहे, याची थोडीशी थिअरी समजून घेतली पाहिजे. याकरता ते सांगतात की विश्वनिर्मितीपूर्वी ते फक्त विश्वाचं कारण होतं. म्हणजे कारण हे आपल्याला म्हणावं लागेल, कारण कार्य पाहतोय. नुसत्या एखाद्या झाडाला हे टेबलाचं कारण आहे असं म्हणण्याचं कारण नाही. त्याचं टेबल बनल्यावर ते कारण बनतं. कार्याशिवाय कारणाचा उल्लेख कारण म्हणून करता येत नाही. पण विश्व बनलं, विश्व तयार झालं. केव्हा ना केव्हा तरी ते डेव्हलप होत गेलं. पृथ्वीला एक काळ असं म्हणतात की पृथ्वी अशी सॉलिड लाडू वळल्यासारखी नव्हती. जसं पाणी पृथ्वी अशी नव्हती. आकाशामध्ये असे सगळे दगड तरंगत होते काही लाख वर्षापूर्वी. याकरता पुराणात कथा आल्या की पूर्वी पर्वतांना पंख होते आणि इंद्राने ते कापले आणि सगळे पर्वत एका ठिकाणी बसले. पाणी आणलं त्यांनी. 3 लोकांपर्यंत हेच पाणी आहे बरं का. अनेक ठिकाणी पाणी जातं येतं. हे पाणी पवमानात मंत्रच आहे की हे पाणी अनेक ठिकाणी पुरलेलं आहे. आपल्याला दिसतंय ते प्रगट झालेलं पाणी आहे. H2O तयार झालेलं आहे. असो, मला सांगायचा मुद्दा असा की असं हे सगळं जडचेतन मिश्रण तयार झालं. मिश्रण तयार झाल्यानंतर या विश्वामध्ये मगाशी आपण उपोद्घातात पाहिले की आनंद घेण्याकरता भगवंतानी जड वेगळं, चेतन वेगळं, जड चेतन दोन्ही एकत्रित असणारं परत वेगळं, अशी सृष्टी निर्माण केली आणि कर्म निर्माण केलं. कर्माचे प्रकार 2च आहेत. एक धर्मरूप कर्म आणि दुसरं अधर्मरूप कर्म, ड्युटी. आणि जे करू नये ते करावं आणि करायला पाहिजे ते नाही करावं, या दोन्हीला अधर्मच म्हणतात. जे करायचं नाही ते केलं आणि जे करायचं ते नाही केलं, हे दोन्ही अधर्म आहे. आणि जे करायचं ते व्यवस्थित केलं की याला म्हणतात धर्म. धर्मरूपी कर्माचं फल आहे सुख आणि अधर्मरूपी कर्माचं फल आहे दुःख. सगळ्यांना काय पाहिजे? सगळ्यांना पाहिजे सुख. म्हणून याकरता सुभाषितकारांनी सांगितलं, सुख हे पुण्याचं, धर्मरूपी कर्माला पुण्य म्हणतात, फल आहे. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः पापस्य फलं नेच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः. सविस्तर नको. या पद्धतीने भगवंतांनी व्यवस्था केली. एकदा ही व्यवस्था करून टाकली. आता कर्म झालेलं आहे आणि या कर्माचा परिणाम भोगण्याकरता शरीर पाहिजे. हे डेव्हलप होत गेले. पटकन मी आपण आपल्यासमोर हे सांगतोय, त्याशिवाय गीताचा आरंभ होणार नाही. याकरता शीर्यते इति शरीरम, शरीराची रचना करण्यात आली. आणि शीर्यते इति शरीरम, हे कशा करता आहे शरीर? हे भोगान करता आहे आणि क्रियमाणा करता आहे. मनुष्याचं शरीर, बरं, मनुष्याचं शरीर सोडून इतर सगळी शरीरं फक्त भोगा करतायत. तिथे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य नाही. वाघानं गाय मारली म्हणून वाघाला पाप नाही. वाघानं नको त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं म्हणून त्याला पाप. तो जर माणूस असेल तर पाप आहे. थोडंसं हलकेपणा. आता हे शरीर निर्माण झालं. निर्माण होण्याच्या कृतीला, प्रसंगाला जन्म असे म्हणतात. आता भोग संपला. भोग संपल्यानंतर ते संपवावं लागेल, कारण संपला ना भोग. मग त्याच्याकरता अजून एक संकल्पना भगवंताच्या व्यवस्थेने तयार केली, त्याचं नाव मृत्यू. जन्म नावाची संकल्पना तयार केली, मृत्यू नावाची दोन्हीच कल्पना आहेत. फक्त त्या अवस्थेत गेल्यानंतर. अशा स्थितीत आम्ही येऊन पोहोचलोय. लक्षात घ्या, सिच्युएशन काय लक्षात घेतलं ना की मग आता पुढं काय करायचं हे ठरवता येतं. आणि मग आता साधन सांगावं लागेल. आणि या साधन सांगण्याकरता पूर्ण ग्रंथाचं प्रतिपादन भगवान करणार आहेत. याकरता अर्जुन नावाची गोष्ट मानावी लागेल. अर्जुन म्हणजे मोहित जीव. कथारूपाने आपण बघूयाच. कथेचा म्हणून आनंद घ्यायचाच आहे. पण जो मोहित झालाय तो प्रत्येक जण अर्जुन आहे. अर्जुनाजवळ अजूनही काही गुण आहेत, त्याचा विचार पुढे येईलच. ज्ञानोबा सांगणारच आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ऐकायला का बसा, कधी बसा.
माऊलींची ओवी आहे, अर्जुनाची आहे पांती त्यावेळेला ते बघू. आणि या सगळ्या गोष्टीला अध्यारोप असं म्हणतात. काहीतरी तुम्ही गृहीत धरावं लागतं, काहीतरी स्ट्रक्चर गृहीत धरावं लागतं आणि मग त्याच्यावर बिल्डिंग बांधता येते. आणि आता गीतेचा अनुबंध चतुष्टय सांगायला आरंभ करतात. अधिकारीच विषय संबंधश्च प्रयोजनम. कुठल्याही ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय सांगावा लागतो. अनुबंध म्हणजे एकमेकांशी काय संबंध आहे आणि हे कशाकरता मांडला. अनुबंध चतुष्टय ज्याला कळला त्याला ग्रंथ कळतो. त्याला कळतं हे आपल्याकरता नाही आहे किंवा आपल्याकरता आहे. म्हणून पहिला विषय, पहिला मुद्दा अधिकारी. अधिकारी याचा अर्थ योग्यतावाचक शब्द आहे. अधिकारी, बऱ्याचदा अधिकारी हा शब्द आपण सत्तावाचक वापरतो. अमक्या 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 ठिकाणी अधिकारी आहेत. पण हा मुद्दा लक्षात घ्यायचा, अधिकारी हा शब्द योग्यतावाचक आणि सत्तावाचक दोन्ही का चालतो. याचं कारण पूर्वी योग्यता असेल तरच सत्ता मिळत असे, म्हणून दोन्ही अर्थाने योग्य आहे, ते बरोबरच आहे. पण मी याचा अधिकारी आहे का. मला एरंडेल दिलं वैद्यांनी, मग तुम्ही फार फिरून येता, सतत सतत पळत असता, धावपळ नेहमी करता, नाडी बघितलीत काही नाही म्हणले तुम्हाला घायलेलं, तुमच्या नखात रोग नाही, फक्त एरंडेल घ्या. आता मला ते औषध कळल्यानंतर मी ते सगळ्यांनाच वाटत सुटलो. बुवानी दिलंय म्हणून लोकांनी घेतलं, प्रवचनाला कोणीच नाही. मी हे एरंडेल घ्यायचं मला वैद्यांनी चेक करून दिलंय हो. तसं एखादं शास्त्र, एखादा उपनिषद, एखादा ग्रंथ ऐकायचा मी अधिकारी आहे का. कोण आहे तो. ज्याला हे विश्व सत्य वाटतं, एक मुद्दा मोहित झालाय, पण निर्मोह अवस्था याविषयी वाटते. म्हणजे अज्ञानाचं ज्ञान त्याला झालेलं आहे. अज्ञानी आहे आणि अज्ञानाचं ज्ञान झालेलं नाही, त्याच्याकरता काही व्यवस्थाच नाही आहे. आमचं 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 हेच म्हणणं आहे. तुमचं काय, आम्ही नाही मानत देव धर्म, तुम्हाला काय म्हणायचं. येस, यू आर राईट. त्याच्याकरता नाही आहे. दुसरा मुद्दा सांगितला, विषय काय याच्यामध्ये, गीतेमध्ये विषय काय. मग अशी म्हटल्याप्रमाणे हे सांगितले, ते सांगितलंय, गीतेतील निसर्ग, गीतेतील भाकरी, गीतेतील सत्ता, गीतेतील अमुक, गीतेतील तमुक, हे सगळे विषय जरी गीतेत आले असले तरी गीतेचा प्रमुख विषय काय आहे तर जीव ब्रह्मैक्य प्रतिपादन. मग अशी म्हणलो तसं एवढंच प्रतिपादन. पुन्हा 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 कानी कपाळी आचार्य आमच्या ओरडणार आहेत. रात्री झोपेत सुद्धा हा शब्द आठवला पाहिजे मला बोलण्याकरता आणि आपल्याला ऐकण्याकरता. एवढंच प्रतिपादन करायचं आहे गीतेला. या कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत व्यवहारामध्ये मी नुसतं पाठ करून काम केल्यासारखं होईल. आणि मला ज्यांनी मारवा शिकवला, बोरकर गुरुजी म्हणून आहेत गोव्याला, ते म्हणाले, बुवा तुम्ही मारवा मुळातून शिका. एकदा शास्त्रीय घटंती तुमची झाली, 1000 वेळा तो गळ्यातनं गेला ना की तो गळ्यात उतरतो. मग तुम्ही शेकडो स्वरगंगेच्या म्हणू शकता. आणि नुसतं स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले, तू मला एवढं एकच कॉम्पिटिशनमध्ये म्हणणं बक्षीस मिळवणं, दुसरं म्हणायला सांगितल्यानंतर काही नाही. तसं एकदा गीता शास्त्र ऐकलं, कारण गीता हा ग्रंथही आहे आणि गीता हे शास्त्रही आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, अर्जुनाला पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतायत आचार्य, युद्धाला प्रवृत्त करायला गीता सांगितलेली नाही, त्याची कन्सेप्ट क्लिअर होण्याकरता गीता सांगितलेली आहे. तू कर अथवा करू नकोस, यू आर फ्री, यथेच्छसी तथा गुरु, 18वा अध्याय. इथे गीता शास्त्राचा उपसंहारच सुरू होतो. मी तुला खरं आहे तर आता तू, यू आर फ्री. कन्सेप्ट क्लिअर झाली का तुझी, मग करू नको वा कर, मग काही चालेल. एकाने विचारलं लग्न करू का करू नको, सॉक्रेटिसला विचारलं, सॉक्रेटिसच्या चरित्रात कथा आहे. एकाने विचारलं लग्न करणारे रडतात का न करणारे रडतात, तो म्हणला दोघंही रडतात. ज्याला रडायचे ना तो दोन्ही करून रडतोच आणि ज्याला हसायचे तो दोन्हीमध्ये हसतो. म्हणून गीताशास्त्र हे निर्मोह होण्याकरता, जीव ब्रह्मैक्य कळण्याकरता आहे. तिसरा मुद्दा संबंध.
अधिकारी आणि विषय यांचा काय संबंध आहे? या अधिकाऱ्याकरता हा विषय सांगितला, यांचा संबंध काय आहे? अधिकाऱ्याला विषय कशाकरता सांगण्यात आला, काय त्याचा संबंध आहे? त्यांनी सांगितलं, अधिकारी आहे जो, तो प्रापक आहे, म्हणजे मिळवणारा आहे, आणि विषय त्याला मिळण्याची वस्तू आहे. म्हणजे वेदांताच्या भाषेत प्राप्य प्रापक संबंध. ऐकून घ्या, ते तसे ते पारिभाषिक शब्द आहेत, माझा नाहीतर अभ्यासच नाही राहणार, म्हणून मी ते खूप वर्षापूर्वी ऐकलेलं आहे. ते प्राप्य प्रापक संबंध आणि प्रयोजन काय आहे, या सगळ्याचं प्रयोजन काय आहे? तर आचार्यांनी सांगितलं, परम निश्रेयसम, सर्वोत्तम सुख. या सुखाला सातिशयता नाही, ते निरतिशय सुख आहे. जगातली सगळी सुख सातिशय आहेत किंवा सापेक्ष सुख आहेत. यापेक्षा हे सुख कमी वा जास्त असतं, त्यापेक्षा ते असतं. 10 वर्षानंतर मुलगी झाली, केवढा आनंद झाला हो. लोकांच्या मध्ये एक प्रकारे प्रवाद होता, यांना काहीच नाही हो, अगदी खालच्या भाषेत बोलले, वांझोटे आहेत. पण 10 वर्षानंतर मुलगी झाल्यानंतर वांझोटे पण संपलं. आता ती मुलगी लहानाची मोठी व्हायला लागली हो. विचारलं, मुलगा झाला असता तर? 10 वर्षानंतर मुलगी झाली ही गोष्ट काही न होण्यापेक्षा निश्चित चांगली आहे. पण त्यांना असं वाटतंय, मुलगा झाला असता तर अजून बरं, काळजी कमी करावी, बाकी सोडून द्या. मुलगी मुलगा समान विमान हे सगळं मान्य आहे, काबूलमध्ये जा म्हणजे कळेल. निदान काळजी तरी कमी करावी लागली असती. आता मुलगा झाला, मुलगी झालीच होती, 2-3 वर्षांनी मुलगा झाला, आता झालं का पूर्ण? नाही म्हणले, आता शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. किती वाढवता येईल हा दृष्टांत? मला तो दृष्टांत कमी जास्त करत बसायचा नाहीये. जगातली सगळी सुख आहेत ती सातिशय आहेत, यापेक्षा हे सुख कमी वा जास्त असतं. निरतिशय सुख हे जीव ब्रह्मैक्यामध्येच आहे. परम निश्रेयसम असं म्हटलंय. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आदरणीय विजय भटकरांनी तयार केला होता ना तो परम कॉम्प्युटर, सर्वश्रेष्ठ, असं हे त्याचं प्रतिपादन आहे. आणि याकरता अर्जुनाचं निमित्त करून सर्वज्ञ ईश्वर पूर्ण 17 अध्याय हेच प्रतिपादन करणार आहेत. म्हणून तू ब्रह्म आहेस, म्हणून तू ब्रह्म आहेस. अरे या विचारानं केला तर तू माझा अंश आहेस, म्हणजे ब्रह्म आहेस. हे तू नाही आहेस, म्हणून तू ब्रह्म आहेस. वेदांतातला जो छांदोग्य तत्त्वम असि, तत्त्वम असि, 17 अध्याय एवढेच आहेत. झालं की नाही काम? पुढं कशाला उद्यापासून यायला पाहिजे? ते का यायला पाहिजे हे कळाय करता यायला पाहिजे. पुढे सांगतात आचार्य इथे वंदन करतात कुणाला? तर भगवंताला. ते सांगतात, मी हे सगळं सांगतोय, हे मी व्यवहाराने जरी बोललो असलो तरी गीताशास्त्राचा पहिला उद्गार स्वतः जनार्दनाच्या, स्वतः श्री नारायणाच्या मुखातून झाला असल्या कारणाने या जगामध्ये कुणीही जरी म्हटला मी गीता सांगतो, तरी त्या सांगणाऱ्यावरती त्या नारायणाची सरळ कृपा व्हावी लागेल, तरच त्याच्या मुखातून गीता, श्रीमद भगवद्गीता मूळ शास्त्र प्रतिपादित होईल. नाहीतर गीता या टायटल खाली दुसरं काहीतरी येऊ शकेल. जेवढं शुद्ध प्रतिपादन येईल तेवढं पक्क समजावं त्या नारायणाची माझ्यावर किंवा त्या वक्त्यावर कृपा आहे. किंवा कदाचित असा विचार करा की श्रोत्यांवर कृपा आहे म्हणून वक्त्याच्या मुखातून ते वाक्य येईल. हे कळलं तरी आणि नाही कळलं तरी, तुकोबांना कळलं, मला नाही कळलं. तुकोबा म्हणाले, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंखीचे बोल कैसे मंजुळवाणी, बोलविता धणी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या, विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविण. 3 वर्षापूर्वी मी गिरनार पर्वताला गेलो तेव्हा मला आमच्या डॉक्टरनी सांगितलं होतं, बुवा तुमचा डावा गुडघा दुखतोय, ते कार्टिलेज काय म्हणतात ना, ते डॅमेज आहे, तुम्ही जाऊ नका, एवढ्या 10,000 पायऱ्या चढू नका. पण तुम्ही होतात का? हां.
पण मी गुरुचरित्रात गेलं पाहिजे इतकं सांगितलं, त्यामुळं मला जाणं ओढवलं. मग ठरवलं जाऊया, हळूहळू निघूया. मग सुशील बरोबर मी पहाटे आम्ही 2ला निघालो, 4ला पोहोचलो, 6ला पोहोचलो. 4 तास लागले. मला तिथे पोचता पोचता असं वाटत होतं, मी जे प्रतिपादन करतो म्हणजे ऐकूनच करतो की ज्याच्यावर दत्त महाराजांची कृपा असते त्यालाच वर प्रभू येऊ देतात, हे मी ऐकून बोलतो. पण माझ्या बाबतीत मात्र अनुभव, माझ्यावर कृपा आहे म्हणून मी आलो, अशा अर्थानं किंचित ग. आणि शेवटच्या वळणावर आम्ही होतो तेव्हा घडलेली घटना आहे. तिथे एक पाय नसलेला मनुष्य आलेला होता. पायच नव्हता त्याला, पूर्ण खुब्या इथपासून बरं, पायच नव्हता, एक काठीने एक पाय. आणि त्याच्याबरोबर एक छोटा पोऱ्या होता. तो आम्हाला सांगत होता, बुवा यानं पूर्ण गिरनारला प्रदक्षिणा घातली ना आता तो वर आलाय. गेले महिनाभर तो हेच काम करतोय. हे ऐकून राजू रडला आपला. पंगुम लंघयते गिरीम म्हणजे काय? तुका म्हणे मी काय बोलू शकतो, वागवी पांगळा पायाविण. पायाशिवाय जर तो गिरनार पर्वत चढवू शकतो तर मला या प्रवचनाला प्रेरणा देईल हे काय विशेष आहे. जर त्याची कृपा झाली तर शुद्ध गीता प्रतिपादित होईल वा शुद्ध गीता ऐकली जाईल. नाही तर मी कितीही शुद्ध सांगो, तिकडे लक्ष नसलं, घरून येताना दुधाचा गॅस बंद करायचा राहिला का काय, तिकडे दूध वाया, इथे प्रवचन वाया. सगळ्या परिपक्व लोकांनी हीच प्रार्थना भगवंताला केली आहे व आपल्या सद्गुरूंना केली आहे. उद्धव स्वामी समर्थांना सांगतात, मोठं अष्टक आहे त्यांचं. मी दासबोध वाचायला बसलोय. उद्धव स्वामी सज्जनगडाचे केअरटेकर होते. उद्धव स्वामींनी गड चालवावा अशी समर्थांची इच्छा होती. पण नंतर काही प्रकरण घडलं, राजकारणासारखं काही झालं आणि म्हणून उद्धव तिथून निघून गेले. तिकडे बोलत बसत नाही. आणि त्यांनी समर्थांनी जिथे 12 वर्ष तपश्चर्या केली त्याच ठिकाणी पाण्यात उभं राहून तशी 12 वर्ष तपश्चर्या केली, तसं रामाने दर्शन दिलं, तशी करुणाष्टकं रचली आहेत. सेम समर्थांसारखं चरित्र आहे उद्धवांचं. उद्धवांचं करुणाष्टक फार छान आहे. ते म्हणतात, महाराज तुमचा सेवक, तुम्हाला शरण आलेला सिंह होतो असं तुम्ही वर्णन केलंय, मीच शेळी कसा राहिलो. काय उद्धवांचं. त्या उद्धवानी प्रार्थना केली, मी दासबोध वाचतोय रोज पण मला कळत नाही हो. पण आपल्याला पाठही असेल हा श्लोक, मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. माझ्या हृदयामध्ये अर्थरूपानं तुम्ही संचार करा आणि मला अर्थ कळवून द्या. म्हणून मी सांगणाऱ्याने आणि आपण ऐकणाऱ्याने त्या भगवंताला प्रामाणिक प्रार्थना करायची. आपण वक्त्याला विसरायचं. छान झालं बुवा प्रवचन तुमचं असं तोंडी आपण म्हणायला हरकत नाही, किंवा नाही झालं, नाही जमलं, काही म्हणायला हरकत नाहीये. पण अगदी पक्क लक्षात ठेवायचं, भगवंत या वक्त्याला बोलावतोय. गोमुख वेगळा आहे आणि उगम वेगळा आहे. आपण उगमाकडे पाहावं, गंगोत्रीकडे पाहावं. आपण ज्या गोमुखाला हळद कुंकू वाहून नमस्कार का करायचा? तिथून गंगा वाहते म्हणून. तिथून जर दुसरी कुठली, मग त्याची पूजा नाही लक्षात घ्या. आणि या अर्थाने गीतेबद्दल बोलायला आचार्य आरंभ करतायत. थोडंसं माझं वक्त्याचं म्हणून काही प्रतिपादन असतं. एक कन्सेप्ट ठेवतो आपल्याकडे. या जगामध्ये संख्या किती आहेत हो? संख्यांची संख्या असंख्य आहे. पण 0 ते 9 एवढेच 10 आकडे कुठल्याही संख्येमध्ये असतात. बरोबर आहे? म्हणून ज्याला 0 ते 9 कळलं त्याला जगातल्या सगळ्या संख्या कळल्या. तपशील बदलतील पण सिद्धांत एकच असेल. या न्यायाने संपूर्ण वेदच सगळ्या वाङ्मयामध्ये आलेला आहे. कुठलंही पुस्तक जगातलं तुम्ही इंग्लिश वाचा, द प्रिन्स वाचून बघा, राजपुत्र कसा असतो, अगदी पूर्ण राजकारण सांगितले त्यांनी.
महाभारतामध्ये आलेली कणिक नीती त्यात आली आहे. ॲज लाईक फॉक्सेस. तर तो म्हणला की कोल्ह्यासारखे पाहिजेत, हे फार सरळपणा नाही उपयोगाचा. तुम्ही कुठेही काहीही एक वाक्य ऐका, एक वाक्य वाचा, ती वेदांचीच कॉपी असते. त्यानं सरळ वेद वाचलेले नसतील, पण त्यानं असं काहीतरी वाचलेलं असतं जे टप्प्याटप्प्याने वेदांनीच निर्माण केलेलं असतं. म्हणून वेदांचा विचार आधी आचार्य सांगतात. वेद हे त्रिकांडात्मक आहेत. वेदांनी 3 कांड सांगितलेले, 3 टप्पे आहेत. एक कर्मकांड, दुसरं उपासनाकांड आणि तिसरं ज्ञानकांड. आपण भक्तीबद्दल तो विषय नंतर बोलू. वेदांमधला 75% भाग हा कर्मकांड सांगणार आहे. कर्मकांड म्हणजे स्नान आणि संध्या नव्हे बरं का, फक्त खूप सविस्तर आहे. 20% भाग उपासनापर आहे आणि फक्त 5% भाग ज्ञानपर आहे. त्रिकांडात्मक का याचा विचार आता करूया. तत्पूर्वी महत्वाचा मुद्दा, या वेदांची जशीच्या तशी कॉपी म्हणजे शॉर्ट वेद म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. गीता सुद्धा वेदांप्रमाणे त्रिकांडात्मकच आहे. 3च कांड आहे. 1 ते 6 अध्याय कर्मकांड, 7 ते 12 अध्याय हे उपासनाकांड आणि 13 ते 18 अध्याय हे 6 अध्याय ज्ञानकांड आहे. एकाने विचारलं 3 कांड का? याचं कारण असं, जग हे त्रिगुणापासून बनलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये कुठले गुण आहेत? तर 3च गुण आहेत. समर्थांची ओवी आहे, मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. का? सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. 3 गुणांचाच आपल्यावर प्रभाव आहे. त्यातला कुठला तरी एक गुण कुठल्या तरी काळी वरती येतो आणि 2 गुण खाली जातात. सतत काम चालू आहे. 3 गुण समान अवस्थेत असतील तर काही काम करू शकत नाहीत. गुणसाम्यावस्था आहे. एक कुठला तरी गुण येतो आणि तू असं वाग अशी मला प्रेरणा देतो आणि तसा मी वागतो. तमोगुण वरती आला की मनुष्य तसा वागतो. रजसत्व त्याच्या मदतीला असतात बरं का. एक गुण नुसता काहीच करू शकत नाही. 3 गुण हे लक्षातच ठेवायचं. सतत लक्षात ठेवण्यासारख्या काही काही गोष्टी, काही सरगाठी काही निर्गाठी. हे त्रिगुण सतत काम करत असतात. आता यातला तम जिथे प्रधान आहे, अहंकार जिथे प्रधान आहे, जडत्व जिथे प्रधान आहे आणि रज त्याला पूरक आहे, सत्व अगदी नगण्य आहे, अशी प्रत्येक व्यक्ती कर्मकांडाचा अधिकारी आहे. कोणी कुठला काय ऐकावं? एकाने प्रश्न विचारला, बॉस आम्ही असं ऐकलं कर्म शेवटी संपलं पाहिजे. हो बरोबर आहे, पण कधी संपलं पाहिजे? आपणहून संपवायचं नाहीये. एखादं प्रवचन ऐकून मी लगेच त्या योग्यतेचा होत नसतो. जोपर्यंत तमवर्ती आहे, त्याचा तपशील भगवान पुढे बोलणार आहेत. श्रद्धात्रय विभाग योग वगैरे जेव्हा येईल ना तेव्हा प्रभू बोलतील. आता मुद्दा असा की कोण कशाचा अधिकारी आहे, त्या अधिकारी व्यक्तीनं अधिकाराप्रमाणे योग्यतेप्रमाणेच साधन निवडावं म्हणजे पटकन उद्धार होतो. तुकोबांचा अभंग आहे, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देऊ, मुंगीवरी भार गजाचे पालाण घालिता ते कोण शोभा पावे. ज्याची जी योग्यता आहे त्यानं ते साधन केलं की त्या साधनाचा उपयोग पटकन तो पुढे जातो. आणि जो ज्याचा अधिकारी आहे, जे त्यानं करायला पाहिजे ते त्यानं केलं की ते त्याच्याकरता सर्वोत्तम साधन असतं. याला शास्त्रीय भाषेत म्हणायचं, त्याला ते साधन सार्वभौम असतं, सर्वश्रेष्ठ असतं. तुम्हाला मी ध्यानाला बसताना बघितलं, मी पण ध्यानाला बसलो, घरातलेच नको म्हणायला लागले, बघा काय दिसतंय. माझ्या गुरुजींकडनं मी ऐकलं कर्मनिंदा नावाचा भाग. म्हटलं मग मी सोडून देऊ का संध्या स्नान? ते म्हणले तुला नाही रे बाबा, त्यात आला होता विषय म्हणून बोललो, तू संध्या केलीच पाहिजेस. मग म्हटलं ते का सांगितलं? केव्हा तरी तुला तिथं जायचंय. आज फार छान महत्वाचा मुद्दा आहे. भागवतात हा मुद्दा येतो. शुकदेव सांगतायत त्याला
की अधिकारी भेदा हा तू छात्र भेदा. जर ब्रह्म सर्वत्र आहे ते मी आहे, मला अनुभव काय येत नाहीये, याचं मर्म लक्षात घ्याल. माझ्या योग्यतेचं साधन मी केलं पाहिजे, ते मी करीत नाहीये. आणि गीता पहिल्यांदा आपल्याला आपल्या योग्यतेचं साधन देण्याचं काम करणार आहे. म्हणून त्रिकांडात्मक का गीता, त्रिकांडात्मक का वेद, त्रिकांडात्मक का ही शास्त्र, जो ज्याचा अधिकार आहे त्यानं तेच केलं पाहिजे. तिसरीतल्या विद्यार्थ्यानं विचारलं एकाला, तुमची परीक्षा आहे का, मित्राला. तो म्हणला हो. कितीची? 12वीची परीक्षा आहे. 12वीच्या विद्यार्थ्याला वाटलं माझी परीक्षा सर्वश्रेष्ठ आहे. तिसरीतला विद्यार्थी, आमची पण परीक्षा आहे. तुझी कसली परीक्षा तिसरीतली? असं का? जो तिसरीतला मुलगा आहे त्याच्याकरता तिसरीतली परीक्षा महत्वाची आहे. तो जर बळजबरीनं 12वीच्या परीक्षेला जाऊन बसला काय होईल? समर्थांची ओवी आहे बरं का, खूप काळजीपूर्वक ऐका. सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने, दोहीकडे स्वाभिमाने वोस केले. आणि जगातली मोठी मोठी जहाजं, बुद्धिमान माणसं केवळ आपल्या मापाचं साधन न मिळाल्याचा परिणाम त्यांचं आयुष्य वाया गेलेलं आहे. म्हणून सगळे अधिकारी सद्गुरू, सगळे अधिकारी संत तू कशाच्या योग्यतेचा आहेस हे सांगतात आणि तू तेच साधन कर. असो असो पुढचा मुद्दा असा की तम कमी झाला, कर्म करता 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 तम कमी झाला, रजोगुण राहिलाय आता, पण सत्वगुणाचा प्राबल्य जास्त आहे, तमगुण अगदी म्हणायला म्हणून राहिलाय. अशी व्यक्ती कशाचा अधिकारी आहे? तर ती उपासनेची अधिकारी आहे. अजून एवढं सामर्थ्य झालेलं नाहीये की पटकन पंढरपूरला निघून जावं. जावंसं वाटलं, निघाली पण आवा निघाली पंढरपुरा. जुने कीर्तनकार सांगायचे, वेशीपासून आली घरा. असं होतं बघा की आपल्याला प्रपंच पूर्वीसारखा रसरशीतपणानं करावा नाही वाटत, रसिकतेनं करावा नाही वाटत. काही वेळा रुटीन म्हणून आपण जेवतो किंवा स्वयंपाक करतो, रुटीन म्हणून एक योग्यता अशी येते. आमच्या गुरुजींनी त्याला उदाहरण दिलं, आपण लहानपणी फटाक्यांना केलेला हट्ट आठवा. खूप हट्ट, फटाके पाहिजेत, फटाके पाहिजेत, फटाके पाहिजेत, फटाके पाहिजेत. 2-4 कानावरती पण आमच्या वाजायचे, मग फटाके मिळायचे. पण आता ज्यांनी 60 ओलांडली त्यांना फटाक्याबद्दल काय इंटरेस्ट आहे हो? पण तरी तुम्ही नदीच्या काठी जिथे फटाक्याचे स्टॉल लागतात तिकडे जाताना दिसलात नातवाबरोबर, मित्र भेटला, तो विचारतो कुठे निघालात? फटाक्याच्या स्टॉलकडे निघालाय वाटतं. आपण लगेच उत्तर देतो हो. तो असं विचारत नाही या वयात, असं तो विचारत नाही, आपणच इंटरप्रिटेशन देतो. आता आपलं काय राहिलंय शामराव, हे आहे ना. अशी एक स्थिती येते की तेवढ्या इंटरेस्टने आपल्याला प्रपंच करावा वाटत नाही, पण थोडं अगदी सोडून द्यावंही वाटत नाही. रजा आहे, सत्व आहे, मग तिथे आता त्याला चॅनेलाइज करतात शास्त्र. आता तीच गोष्ट तू देवाकरता कर. आपल्या क्रियांना एकाग्रतेची दिशा दिली जाते, याला म्हणतात उपासना. क्रियांना फक्त हाऊस फिटण्याकरता कर्म करायचे ते तमरज. आता दिशा निश्चिती करता कर्म करायचंय, तेच कर्म करायचं. पूर्ण काही सुटलंय असं नाहीये. नाही म्हणले बुवा अगदी तुम्ही प्रवचनात सांगितलं तसं आहे, आता आमच्या घरामध्ये मी काहीच पाहत नाही, सुनबाईच पाहते. बरं का सुनबाई, ते कोबी आहे ना 2 दिवसापूर्वी आणलेला, त्याची भाजी कर, आज बुवा येणार आहेत जेवायला. आणि बुवा उद्या नाही आहेत ना, त्यावेळेला मटाराची भाजी कर. उलटही असतं, असं मी विनोद म्हणून बोललो. म्हणजे भाजी करत नाहीये ती बाई, पण सांगतीये ती कुठली करायची. अशा व्यक्तीला उपासना सांगितली. आता मग अशी व्यक्ती काय करते? एकदम सोनारांकडे भेटली हो मला ती व्यक्ती. म्हटलं ताई तुम्ही कुठे आला तिकडे? गोपाल कृष्ण घेतलाय ना, त्याला मुकुट करायचा आहे सोन्याचा. तमवरती असेपर्यंत हा स्वतः करता सोन्याचे दागिने करतो, आणि रजवरती आला, रजोगुणवरती आला आणि थोडा सत्वगुण आहे, तम जवळपास नाहीये, अशा स्थितीमध्ये तेच कर्म तो ईश्वराकरता करतो. काम झालेलं नाही अजून.
म्हणताना म्हणतो ना, मुकुट घातला की कृष्ण कसा छान दिसतो. छान दिसणं हे कोणा करताय? आपल्या करताय का त्याच्या करताय? त्याला काहीच नको आहे. सुपिच्छगुच्छमस्तकम सुनादू वेण हस्तकम, तो अंतर्बाह्य सुंदर आहे, त्याला बोलवायची गरज नाही आहे. आचार्यांनी याकरता परापूजा सांगितली आहे. स्नान कशाला घालायला पाहिजे त्याला? निर्मलस्य कुत स्नानम, ज्यानं गंगा निर्माण केली, ज्याच्या पायापासून गंगा निर्माण झाली. अंबुजम अंबुनी जातम नाही दृष्टं जातम अंबुजादंबू. संस्कृत आहे, चंपू काव्य आहे बरं का हे. अंबुजम अंबुनी जातम, अंबू म्हणजे पाणी, अंबुज म्हणजे कमळ, पाण्यात येतं ते कमळ. अंबुजम अंबुनी जातम, पाण्यामध्ये कमळ जन्माला येतं, कमळातून पाणी जन्माला येत नाही. अंबुजम अंबुनी जातम नाही दृष्टम, असं दिसत नाही. नाही जातम अंबुजाद अंबू, अंबुजम अंबुनी जातम नाही दृष्टं जातम अंबुजाद अंबू. हे म्हणताना तोंडाचा होतो चंबू. अधुना तद विपरीतम चरण सरोजात विनिर्गता गंगा. इथे मात्र विपरीत आहे. भगवान नारायणांच्या चरणकमलापासून गंगा, कमलापासून पाणी, मग त्याला कशाने आंघोळ घालायची? पण आपण व्यवहारामध्ये आपल्याला बरं वाटण्याकरता तो रजोगुण आहे, लक्षात घ्याल. कोण कशाचा अधिकारी हे सांगणं चाललंय का? कशाला 13 ते 17 अध्याय आहे, या किती 7 ते 12 अध्याय आहेत, 7, 8, 9, 10, 11, 12 हे उपासनापर अध्याय आहेत. उपासनेचं फल परत भक्ती आहे, तो तपशील आत्ता नको. मला सांगायचा मुद्दा असा की जोपर्यंत काहीतरी केल्याशिवाय भगवंताचं काही झालं असं वाटत नाही, तो जो आहे ना, तो रज आणि सत्वाचा परिणाम आहे. पण काहीही न करता होतं अशी एक स्थिती येते, फक्त चिंतन. इथे सत्ववरती आला, रज त्याला फक्त विचारांना प्रेरक म्हणून राहिला आणि तम जवळपास नाहीसा झालाय. तो ज्ञानाचा अधिकारी आहे. 13 ते 18. स्वामी विवेकानंद एकदा, थोडंसं हलकं होऊया नाहीतर अगदी सगळेजण एकाच गोष्टीचे अधिकारी होतील. स्वामी विवेकानंद एकदा हिमालयामध्ये गेले. ठाकूरांनी देह ठेवलेला आहे त्यावेळेला, आणि हिमालयामध्ये राहणाऱ्या एका महापुरुषाची भेट झाली. त्यांचं नाव पवन हरी बाबा उर्फ पवा हरी बाबा. अधिकार संपन्न, फक्त पोटभर श्वास घ्यायचे आणि तेवढ्यावर जगायचे. काय डेव्हलप केली असेल व्यवस्था. बरेचसे सर्प आहेत ना, ते फक्त वायूवर जगतात. 6-6 महिने काही खायला नाही मिळालं तरी राहतात. सामान्य सर्प, वासुकी बिसुकी तर जोडून द्या, फक्त वायूतून आपल्याला पाहिजे तो नायट्रोजन, काय जे पाहिजे ते शरीराला पुरवायची व्यवस्था त्यांनी डेव्हलप केली. ती आहेच आहे मुळात. आमच्या सकाळी 2 गोळ्या, संध्याकाळी 2 गोळ्या. एक बाई म्हणल्या 25 गोळ्या घेते म्हणजे. त्या पवाहारी बाबांची जी दीक्षा आहे, त्यांचं जे चालणं, बोलणं, उच्चार करणं, ध्यानाला बसणं, श्वास घेऊन तेच जेवण त्यांचं, विवेकानंद वॉज इम्प्रेस्ड. इतकं इम्प्रेशन पडलं. विवेकानंद इतके तेजस्वी होते बरं, अत्यंत तेजस्वी महापुरुष. त्यांचं तेज सगळीकडे पडलं. 5-5.5 वर्ष अमेरिकेत राहिले. मोठे मोठे तिथले पोप शरण आले यांना, मोठे मोठे धर्मगुरू शरण आले. असा महापुरुष इम्प्रेस झाला पवनहरी बाबांच्या दीक्षेनी. सगळा सविस्तर सांगत बसत नाही. आणि एक मध्ये प्रसंग आहे की त्यांनी अनुग्रहाची इच्छा व्यक्त केली. वास्तविक एक गुरु होते, तरी अनुग्रह द्या, पण तो गैरसमज दूर केला त्यांचा गुरुतत्वानी. आणि एक दिवस स्वामीजी असे बसले होते, काही फळं खात होते, ते प्राणायाम करत होते. त्यांनी इच्छा व्यक्त केली स्वामीजींनी, महाराज तुमच्यासारखे लोक हिमालयात बसून तुमचं ज्ञान गंजतंय, तुम्ही सभेत उतरलं पाहिजे, हजारो सभा केल्या पाहिजेत, हजारो सभा गाजवल्या पाहिजेत, लोकांना जाऊन ज्ञान सांगितलं पाहिजे, धर्मानी वागा सांगितलं पाहिजे,
तरुणांना व्यायाम करा सांगितलं पाहिजे, आपल्या कर्तव्यात तत्पर राहा. देश कसा वर येणार? तुम्ही प्रवचन करायचे सोडून नाक धरून गुहेत काय बसलाय? बरं, विवेकानंदांचं काही चूक आहे का? पवारी बाबा काय असतील, ते फक्त हसले. ते म्हणाले, विवेक, हजारो व्याख्यानानं जे तू करू शकतोस ते मी फक्त एका संकल्पाने करू शकतो. कोट्यावधी लोकांचं मन या क्षणी इथून मी बदलू शकतो. असे लोक आज आहेत बरं का. त्या कुंभमेळ्यामध्ये एक साधू आले होते. चर्चा निघाली, हे सरकार असं आहे ते सरकार तसं आहे. त्यांनी असं हातावर, खूप केस होते अंगावर, हातावरचं एक केस, ते म्हणले, हा केस उपटणं किती सोपं आहे, इतकं मी सरकार उखडून टाकू शकतो. असे साधू आहेत म्हणून आपण आहोत. एवढं फक्त ऐकून घ्या. हे जर सप्तचिरंजीव आहेत तर हनुमंताला आपली काळजी नाही काय? तोही जरा परीक्षा बघतो, तुम्ही काय करू शकताय बघूया तरी, नाही तर तुमचं अगदी अफगाणिस्तान होईल. आमचं 20 वर्ष सेना तिथं राहिली तर. सांगण्याचं कारण असं की ही नुसती संकल्पानी कोट्यावधी लोकांची मनं बदलण्याची क्षमता ज्यांची आहे ते कसे असतील साधू. माझी तेवढी सोडून द्या, पण रज कमी झालाय, तमता अगदीच कमी झालाय, सत्ववरती आलाय. आता त्यावेळेला तो अधिकारी आहे, तो फक्त चिंतनाचा अधिकारी आहे. छान बसा आणि चिंतन करा. मग त्यानं पूजा नाही केली तरी सुद्धा पूजा झाल्यासारखं होतं. काय छान सोय आहे ना. म्हणून आधी अधिकाऱ्याचं प्रतिपादन झालंय. तो अधिकार नसताना नाही बरं, नाही तर कर्तव्यच्युतीचा दोष लागून अजून पातक घडेल. असो, तो त्याच्याकरता जो ज्ञानाधिकारी आहे त्याच्याकरता पुढचे अध्याय आहेत. अर्जुन विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्म संन्यास योग, कर्मसंन्यास योग, आत्मसंयोग योग उर्फ ध्यान योग उर्फ अभ्यास योग. एवढे 6 अध्याय हे कर्माधिकाऱ्याकरता आहेत. यानंतर ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्मयोग किंवा तारक ब्रह्मयोग, माऊलींचा सगळ्यात आवडता राजविद्या राजगुह्य 9वा अध्याय हा योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग आणि भक्ती योग हे 6 अध्याय उपासनेचा जो अधिकारी आहे त्याच्याकरता आहे. आणि आता ज्ञानाधिकारी, ज्ञानभूमिकेवरती जो जाऊन आरूढ झालाय, सत्व अत्यंत वरच्या पातळी आहे, रजतम अत्यंत नगण्य आहेत, त्याच्याकरता क्षेत्र विभाग योग किंवा प्रकृती पुरुष विवेक योग, गुणत्र विभाग योग, पुरुषोत्तम पुराण पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग हे 6 अध्याय हे ज्ञानाधिकाऱ्याकरता आहेत. किती तुकोबांचं वचन सार्थक असेल. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, शांतपणानं ऐकावी, सतत ऐकावी, अनेकांकडून ऐकावी. हे त्यांनी असं सांगितलं होतं आणि त्यांनी असं सांगितलंय, याचा अभ्यास ऐकताना करू नये. नंतर अवश्य विचार करायला हरकत नाही, कोणाकडूनही चांगलं घ्यावं, नाहीतर मग पुढचं वाक्य निघून जातं. इथे योग शब्दाबद्दल राम सुखदास महाराजांनी खूप छान 3-4 अर्थ सांगितलेत. योग कसा तयार झाला शब्द, तर 3 निरुक्त सांगितलेत त्यांनी. युजिर योगे, युजिर याचा अर्थ समत्व दर्शवणाऱ्या योगाला युजिर योगे म्हणतात. जसं तुमच्या तिकडच्या तांब्यामध्ये पाणी आहे ना, तसंच माझ्या इकडच्या तांब्यात पाणी आहे. त्याचाही फॉर्म्युला H2O आणि याचाही H2O. तांबे जरी वेगळे असले तरी त्या तांब्याच्या आतला पदार्थ एकच आहे. असं एकत्र न येता एकत्रीकरणाचा अनुभव घेणे याला म्हणतात युजिर योग. समत्वं योग उच्यते. समत्वाचा भान झालं, समरूपी परमात्म संबंध. देवा, तुझी घोंगडी आणि माझी घोंगडीत फरक आहे रे, पण आतमधलं तत्व एकच आहे. 2 नाही आहेत. हनुमंताला विचारलं रामरायांनी, कोण आहेस तू? हा श्लोक वारंवार येतो आणि मला तो वारंवार आवडतो. कोण आहेस तू? राज्याभिषेक झाल्यानंतर विचारला प्रश्न, हू आर यू? हनुमंत म्हणाले, देवा, काम होईपर्यंत नाही विचारलंस तू कोण आहेस. हे थोडं आमचं बरं का.
ते तसं नाही म्हणत आहेत. किती परिपक्व लोक आहेत, काय बोलत असतील ते. कल्पना करून बघावी निवृत्तीनाथांशी ज्ञानोबा काय बोलत असतील. रोज गीता सोडून रोजची चर्चा त्यांची कशी असेल. आज काय मिळालं भिक्षेमध्ये, असं कसे बोलत असतील हनुमंत रामराय. किती उदात्तता, किती उत्तुंगता. सतत डोक्यात हे असेल ना तर आपणही तसे होतो. तू कोण आहेस. हनुमंताचं फार छान एक कन्सेप्ट क्लिअर होते. पूर्ण रामायणाची ही सर्वश्रेष्ठ कन्सेप्ट आहे. इथे रामायण समाप्त करायला हरकत नाही या श्लोकाने. हनुमंत सांगतात, देहे बुद्ध्या तु दासोहम जीवबुद्ध्या त्वदांशकः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मतिः. बस आता तिघांची तीन कर्तव्य आली ना. देहाचं कर्तव्य, देहे बुद्ध्या तु दासोहम. त्यातला मला मुद्दा सांगायचा आहे. आत्मबुद्ध्या त्वम एव अहम. तू आणि मी म्हणजे तूच आहे, तू म्हणजे मीच आहे. याला सुद्धा योग म्हणतात. हे कळणे, युजिर योगे एक मुद्दा. दुसरा युज समाधौ योगे. युज म्हणजे जोडणे. ज्या क्षणाला चित्त स्थिर होतं, यत्रोपरमते चित्तम निरुद्धं योग सेवया. ज्या क्षणाला चित्त पूर्ण स्थिर होतं, अर्जुना समत्व चित्ताचे ज्ञानोबा पूर्ण स्थिर होतं, त्या क्षणाला त्या चित्तातल्या प्रतिबिंबाला बिंबाचं दर्शन होतं. का बिंबाला प्रतिबिंबाचं होतं दर्शन, आपण बघा. दर्शन झाल्या क्षणाला ते एकमेकांशी जुळले, ते सेम आहेत, सम आहेत याचा अनुभव येतो. याला म्हणतात युज समाधौ योगे. हा सुद्धा योगच आहे. आणि तिसरा सांगितला युज संयमने योगे. संयमने, संयमने या धातून बनलेला जो योग शब्द आहे तो सामर्थ्य, प्रभाव, हठयोग. हट्टाने मनाला गप्प करायचं आहे. मनाचा आणि प्राणांचा खूप जवळचा संबंध आहे. मनात विचार वाढले ना की प्राणायाम हे कमी जास्त होतो बघा, श्वासोश्वास कमी होतो, हार्ट अटॅक वगैरे येतात ना. टेन्शन आलं त्यांना म्हणाले, कशाचं नाही, नेट गेल्याचं. थोडासा विनोद. चित्तामध्ये कामविकार वाढला, क्रोधविकार वाढला की परिणामतः आपला श्वासोश्वास बदलतो. बघून घेईन मी तुम्हाला. पतंजलींच्याकडे हेच तर प्रमुख आहे. पुढे आपण त्यांचाही थोडासा आधार घेणार आहे गीतेकरता. हा विचार उलटा केला त्यांनी. मनाचा प्रभाव जर प्राणांवर होत असेल तर आपण प्राणांचा वापर करून मनाला स्थिर करूया. अशा अर्थाने प्राणांना स्थिर करीत करीत युज संयमने. दुसरं योगसूत्रच आहे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. दुसरं सूत्र आहे. याला सुद्धा योग म्हणतात. आणि भगवान सांगतात सगळ्यावर माझी मास्तरी आहे. सगळ्यावर. सिद्धी अशा अर्थाने सुद्धा योग शब्द वापरलाय. सगळ्यावर. पश्यमे योगमैश्वरम. फार छान श्लोक आहे तो. नचमत्स्थानी भूतानी. काय? नचमत्स्थानी भूतानी नचाहम तेषु अवस्थिता. सगळ्यामध्ये मी आहे, मी कशात नाही. सगळं माझ्यात आहे, मी कशात नाही. आणि हे माझं खरं योग ऐश्वर्य आहे. पश्यमे योगम ऐश्वर्यम. हे माझं खरं योग ऐश्वर्य पहा. अशा अर्थाने सुद्धा सामर्थ्य संपन्नता, सिद्धी अशा अर्थाने पण योगाचा विचार केलेला आहे. पुढे सांगतात आता गीता ग्रंथ आणि गीता शास्त्र याबद्दल आचार्य बोलतात. गीता हा ग्रंथही आहे आणि गीता हे शास्त्रही आहे. ग्रंथाचा आरंभ कधी आहे? ग्रंथाचा आरंभ आहे धृतराष्ट्र उवाच. उपक्रम ज्याला म्हणतात. उपक्रम आणि उपसंहाराचा विचार येतो. उपक्रम कुठे आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः
मामका पांडवाश्चैव किम कुरुवत संजय. हा गीता ग्रंथाचा उपक्रम म्हणजे आरंभ आहे. आणि यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हा गीता ग्रंथाचा उपसंहार आहे. पण गीता शास्त्राचा आरंभ पहिल्या श्लोकापासून नाही. गीता शास्त्राचा आरंभ हा दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून आहे. आणि गीता शास्त्राचा उपसंहार हा 18व्या अध्यायातल्या 63, 64, 65, 66 या 4 श्लोकामध्ये. म्हणून आचार्यांनी गीता ग्रंथावर भाष्य लिहिलं नाहीये, तर गीता शास्त्रावर भाष्य लिहिलंय. म्हणून आचार्य उपोद्घात करतात आणि पहिल्यांदा कुठे बोलतायत. आचार्यांचं गीतेच्या प्रसंगावरती भाष्य कुठे सुरू होतं. पहिल्या अध्यायात आचार्य एक शब्दही बोलत नाहीत. ते असं होईल नि तसं होईल नि हे होईल, अनेक स्त्रिया विधवा होतील, मग संकर होईल, मग श्राद्ध पक्ष कोण करणार, मग कुळधर्म कुळाचाराचं काय होईल, मी असं होईल. तर आचार्य गप्प. पुन्हा दुसरा अध्याय सुरू झाला, मागं उरलेलं अजून सांगतात ते असं होईल तसं होईल. आचार्य एकही वाक्य बोलत नाहीत. भगवान बोलायला सुरुवात करतात अशोच्यानन, त्याच्या आधी आचार्य एक वाक्य सांगतात, इति ते ज्ञानमाख्यातम, क्षमा करा, इति एतदंतः. म्हणजे 47 अधिक 10 57 श्लोकानंतर आचार्य पहिलं भाष्य लिहितात, इति ते इति एतदंतः प्राणिनाम शोकमोहादि संसार बीज दोषोद्भव कारण प्रदर्शन अर्थत्वेन व्याख्यायो ग्रंथः. एवढ्या 57 ओव्यामध्ये शोकमोहाच्या परिणामाने मनुष्य कसा मोहित होतो हे उदाहरण सांगणारा हा ग्रंथ आहे. अर्जुनाच्या सगळ्या काही बोलले नाहीत आचार्य. पण तो जे बोललाय, बरं तो खोटं बोललाय का एकतरी. आपल्या लोकांना ठार मारणं आणि त्या रक्तातून त्या सगळ्यांना ठार मारल्यानंतर आपण राज्यावर बसणं हे कुणाही सज्जनाला त्रास देणारच आहे की नाही. भुंजय भोगान रुधिर प्रदिग्धान. अरे काय बोलतेस कृष्णा. बरं हे कथम भीष्ममहम संख्ये द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हावरी, चुकीचं बोललाय का तो. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वता उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन. चुकीचं बोलतोय का तो. सगळं बरोबर बोललाय. पण यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता अर्जुनाचं समाधान झालेलं आहे. त्याचा अर्थ त्याचे ते प्रश्न नव्हतेच. तो आत्ता जसे बुद्धिवादी लोक मानवतावादी बोलतात ना, त्यांनी बॉम्ब टाकले, तुम्ही कशाला टाकले. मग त्यांना म्हणायचं काही नको, हेच तुम्ही जे बोलताय ते फक्त तिकडे जाऊन त्या एअरपोर्टवर द्या व्याख्या. जाईल का कोणी. ज्यांना कालपर्यंत सुरक्षित वाटत होतं ते असुरक्षित वाटत होतं ते. सांगण्याचं कारण अर्जुनाचे हे प्रश्न नव्हतेच आचार्य म्हणतात, म्हणून त्याच्याबद्दल भाष्य करण्यात आचार्य सुद्धा शब्द खर्च करत नाहीत. किंवा तरी आचार्यांचं चिंतन समजून घ्या केवढं स्ट्रॉंग असेल. शुकदेवांसारखंच आहे हे. शुकदेव म्हणाले, राजा, एक राजा पावसात सापडला, शिकारीला गेला होता जंगलामध्ये, पावसात सापडला आणि कुठेतरी त्याला झोपडी मिळाली एका व्याधाची, म्हणून त्यानं दार खटखटवलं, कारण धोधो भिजला होता. म्हणून त्यानं टकटक केली, व्याधानं दार उघडलं. अरे राजेसाहेब दिसतात म्हणून त्यानं त्यातमध्ये बसवलं आतमध्ये आणि तो तिथे बसला. चारी बाजूला असे हारणं डुकरं हे सगळे असे कातडं काढून त्यातनं पाणी गळतं, इतरही पदार्थ गळतात, दुर्गंध त्या कातड्यांच्या मध्ये. त्याची व्यवस्था जागाच नव्हती त्या व्याधाकडे. तिथे तो राजा बिचारा सुरक्षितता महसूस करतो, त्याला सुरक्षितता वाटायला लागली. निदान मी भिजत तर नाहीये. त्याने कपडे बदलले, व्याधाकडनंच एक धोतर घेतलं, काहीतरी घेतलं आणि ते ओव्हर केलं, बाकीचे कपडे वाळायला ठेवले आणि रात्रभर बसून राहिला. सकाळ झाल्यानंतर व्याध म्हणाला, जा बाहेर आता तुम्ही. राजा म्हणाला, नको, मला ही जागा खूप आवडली आहे, सगळ्या कातड्यांच्या मधली बरं का, आणि दुर्गंधीतली. शुकदेव म्हणाले, सांग बरं राजा, तो राजा कसा आहे. परीक्षिती म्हणाला, तो राजा महामूर्ख आहे.
शुकदेव पुढे एकच वाक्य बोलले, तो तू आहेस, त्याच्यातच आहेस ना तू. अमूपला उथवती कातडी कांटाळ बाणी. शेंबूड आहे, रक्त आहे, घाण आहे, मल आहे, मूत्र आहे, त्याच्यात राहायला आवडते. अरे तो तक्षक तुला सोडवायला येणार आहे. का सांगतो मी आपल्या समोर, काय असेल शुकदेवांची उंची. मायेत गुरफटून ते बोलत नाहीयेत, आचार्य गुरफटून बोलत नाहीत, म्हणून आचार्यांच्या बोलण्याला विशेष महत्व आहे. 11व्या श्लोकापासून अशोचानन वशोचत्वम पासून आचार्य बोलायला आरंभ करतात. आणि म्हणून हे सगळं मी कशा करता बोलतोय, तर आचार्य इथून बोलायला आरंभ करणार आहेत. या गोष्टीचा थोडासा विचार करूया, थोडा नाम घेऊया. मग अशी मला वाटलं नाही, पण आता घेऊया, कारण पुढचा मुद्दा फारच नीट बिंबवण्याचा आहे माझ्या स्वतःवर आणि सगळ्यांवर. ज्यांचं झालं असेल त्यांनी फक्त आवृत्ती करतोय असा विचार करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते. गीताशास्त्र नावाच्या ग्रंथाचं प्रतिपादन आचार्य श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू करतात. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतात की इति एतदंतः प्राणिनां शोकमोहादि संसार बीज दोषोद्भव कारणं प्रदर्शनात् व्याख्यायो ग्रंथः. शोकमोहादि संसार बीज या श्लोकावरती थोडंसं आपल्याला चिंतन करायचं आहे. अर्जुनाच्या अवस्थेचं वर्णन नंतर करू, कारण या जगात सगळेजण अर्जुनच आहेत. ज्याला मुक्ती पाहिजे तो, ज्याला मुक्ती नको पण अर्जुनापेक्षा बदतर आहेत ते दुर्योधनही आहेत. सगळं कळतंय तरी चुकीची बाजू घेणारे कर्णही आहेत. सगळं कळतंय पण चुकीची बाजू घेतली पाहिजे हे माझं कर्तव्य आहे म्हणून सगळ्या नीती सांभाळणारे विकर्णही आहेत. वचनात अडकलेले भीष्मही आहेत. पण मोक्षोद्धारापर्यंत आलेला जो अर्जुन आहे, असे सगळेजण आहेत अशा अर्थाने आपण बोलूया. कारण आपण सगळेजण अर्जुन आहोत, मग कृपा होणार आहे ना. मी जर दुर्योधन असेल तर वेगळी कृपा होईल माझ्यावर. भीष्मांवर सुद्धा कृपा करताना भगवंतांनी कशी युक्ती केली आहे बघा. व्यावहारिक पातळीवरती युद्धाच्या प्रसंगी कृष्णाने खडसावून विचारले, आचार्य तुम्ही महान आहात, पण माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या एवढ्या प्रतिज्ञांचा राष्ट्राला काय उपयोग झाला. एक वेळ जगाच्या कल्याणाकरता खड्ड्यात जाऊ दे ती प्रतिमा, असा का नाही विचार केला जो मी केला. नमे पार्थास्ति कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन. एवढ्याकरता मी आपल्यासमोर बोलतोय की या अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन थोडंसं आचार्य करतात. शोक मोहादी संसार बीज कारणत्वेन कारणम प्रदर्शनात्वम व्याख्यायो ग्रंथः. काय प्रसंग घडलाय, काय प्रसंग घडतो, थोडंसं चिंतन. या संपूर्ण जगामध्ये अत्यंत परिपक्व देह जर कुणाचा असेल तर तो माणसाचा आहे. या माणसाच्या देहामध्ये अत्यंत परिपक्व असं काय आहे तर अंतःकरण आहे. अंतःकरण चतुष्टय म्हणा किंवा समर्थांच्या भाषेत अंतःकरण पंचक म्हणा, दोन्ही शास्त्रभेद आहेत. 5 म्हणायची गरज नाही आहे. 4 प्रकारांनीच अंतःकरण काम करतं. जेव्हा काही काम करत नाही त्याला नुसतं अंतःकरण. करण म्हणजे इंद्रिय, कळण्याची व्यवस्था. हे अंतःकरण ज्या परिपक्वतेला आपलं गेलेलं आहे, माणसांचं गेलंय तेवढं गाढवांचं, माकडांचं, घुबडांचं, कुत्र्यांचं गेलेलं नाही. त्यांना कळतं पण त्यांना आत्मोद्धाराकरता प्रयत्न करता येत नाही.
त्यांना बुद्धी आहे, पण त्यांना फक्त देह रक्षणाची बुद्धी आहे. आत्मबुद्धी निश्चयाची ही फक्त मी कोण आहे आणि विश्व कसं निर्माण झालं हा विचार कधीही गाढव करीत नाही. म्हणून हा विचार करत नाही त्याला गाढव म्हणायला हरकत. माझ्या पदरचं नाही, समर्थांची ओवी आहे, ओळ आहे. मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तात्काळ जीवा, तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडोनी सुखी राहा. जीवनाचं ध्येयच सांगतात. देवघरातल्या देवाची पूजा उत्तम करा, पण ती करता करता मही निर्मिली. समर्थ दासबोधात सांगतात, देव्हाराचा उठून देव करून येणे सर्व जीव, तयाचेनी हा ब्रह्मकटाव निर्मिला नवचे. विश्व निर्माता कोण आहे याचा विचार करण्याकरताच माणसाचा जन्म आहे. आणि याकरता ते अंतःकरण चतुष्ट आहे. 4 गोष्टींनी काम करणारं अंतःकरण अत्यंत परिपक्व दिशेचं दिलेलं आहे. हे कुठल्या कुठल्या प्रमाणे नावानी काम करतं. अंतःकरण मन नावानी काम करतं. अंतःकरणाचं काही काळ नाव असतं मन. माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात काय चाललंय माझं मलाच माहिती, तुम्हाला कळणारच नाही बुवा. मला कळतंय 7 वाजलेत म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय. शेवटी मी निश्चय केला. मन काही वेळा, अंतःकरण काही वेळा बुद्धी म्हणून काम करतं. अंतःकरण आतलं इंद्रिय, या शरीराच्या आत असणारं, शरीराला प्रेरणा देणारं, शरीराच्या पूर्ण हालचालींवर नियंत्रण करणारं, या विश्वामध्ये पुण्यकर्म वा पापकर्म करणारं असं अंतःकरण बुद्धिरूपानं काम करतं. काही वेळा ते अंतःकरण चित्तरूपानं काम करतं, ते चित्तरूपात बदलतं. आणि काही वेळा ते अहंकार रूपानं काम करतं. कसं म्हणायचं, समजायचं हे? आत्ता ते अंतःकरण मनरूपानं काम करते, कसं समजायचं? त्याचं उत्तर आहे, गोंधळलेली अवस्था म्हणजे मन आहे. निश्चय झालेली स्थिती नाही आहे अजून. प्रवचनाला जाऊया का नको जाऊया? म्हणजे प्रसाद कधी आहे? विनोद बरं. 2 तुल्यबळ विचार समान अवस्थेत आहेत, विरुद्ध विचार. या अवस्थेला अनुभवणारं, भोगणारं जे अंतःकरण आहे त्याला म्हणतात मन. आल्या आल्या काकाने विचारलं, बुवा चहा देऊ का कॉफी देऊ? कॉफी होईपर्यंत चहा चालेल. हे आमचा कीर्तनकारांचा विनोद आहे. और जेव्हा असतो आणि निश्चय झालेला नाही आणि अंतःकरण तिथेच घोटाळतंय, अशा स्थितीला म्हणायचं मन. फार छान व्याख्या केली. विमर्शात्मकम मनः. कोण म्हणतंय हे? पतंजली म्हणतात. आणि आचार्य म्हणतात संकल्प विकल्पात्मकम मनः. बघा सगळं जीवन आमचं यांनी भारलेलं आहे की नाही. करूया का नको करूया, करूया का नको करूया, करूया का नको करूया, जाऊया का नको जाऊया, हे करूया का ते करूया, ही साडी इथे बसूया का तिथे बसूया. सतत मला हा विचार सांगूया का हा विचार सांगूया. हा जास्त प्रभावी ठरेल का हा जास्त अभ्यासाचा. प्रभावी नाही ठरला तरी माझा अभ्यास होईल बरं. ही सगळी माझी माणसं आहेत, माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारी आहेत. चुकलो तरी ऍडजस्ट करणारी आहेत. माझा अभ्यास करूनच घेतो आता मी इथे. परक्या लोकांसमोर गेलो ना तिथं मला चांगलंच सांगावं लागेल. काहीतरी चाललंय बघा सतत, आणि याला म्हणतात मन. आणि या संकल्प विकल्पात्मक स्थितीला संत उपदेश करतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. गोंधळू नकोस म्हणून मना सज्जना. आता अंतःकरण थोड्या वेळानं संकल्प विकल्प सोडतं आणि त्यात संकल्प वा विकल्पापैकी कोणता तरी एक निश्चय करतं. जाऊया प्रवचनाला. हो, प्रपंच तर रोजचा आहे ना. हो, प्रपंचातली कामं तर रोज आहेत, कधीही संपत नाही, त्यालाच प्रपंच म्हणतात. आजी आजोबांचा झाला, थांबला का प्रपंच? आई वडिलांचा झाला, थांबला का प्रपंच? आपला झाला, थांबला का प्रपंच? हाऊस म्हणजे कधी फिटत नाही त्यालाच हाऊस म्हणतात, मराठीत आणि इंग्लिशमध्ये. मी अनेकदा कीर्तनात प्रश्न विचारतो, किती वेळा घर आवरलं सांगा?
विशेषतः भगिनींच्या घरच्या विचारतो, किती वेळा घर आवरलं? परत इथून गेल्यानंतर आवरायचं पडलंच आहे की नाही? किंवा आम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला आवरावं लागणारच आहे की नाही? आवरत नाही. म्हणून निश्चय करूया, नाही जाऊया हो, शेवटी हेच कल्याण आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड, तुकोबा का खोटं बोलतील? एक कुठला तरी निश्चय पुन्हा पुण्याने होतो. कारण आता आपण मध्यंतरात फार भाग्य असेल, फार पुण्य असेल तरच हे कानावरती पडतं, असं त्या आत्ता जे स्तोत्र म्हटलं त्यात म्हटलंय त्यांनी. अपार पुण्य गाठी तरी श्रवणला आहे. कल्याण स्वामी सांगतात, कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. भागवत सांगतात, अनेक जन्मचं पुण्य मग भागवत कानावर पडतं वगैरे. या सगळ्याचा विचार करून जायचं असं ठरलं. एकाच क्षण आहे की त्या क्षणाला आपण संकल्प आणि विकल्प सोडून देतो आणि निश्चय करतो. आता ते अंतःकरण दुसऱ्या कार्यात बदललं, त्याचं नाव आहे बुद्धी. संकल्प विकल्पात्मक मनः निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धीनं काम केलं की निश्चित हे असं करूया, शिक्का मारण्याचं काम करते. जाऊया किंवा नको जाऊया, काय जे असेल ते, पण जे करायचं त्याचा निश्चय झाला, या अंतःकरणाला म्हणतात बुद्धी. पण निश्चय झाला तरी सुद्धा पुढे विषय सुरू राहतो, कसं जाऊया? जाताना रिक्षा मिळते हो इकडून, पर संतोषही सध्या तुमचा कामाला नाही आहे. मग कोणी टू व्हीलरवर सोडेल का? निश्चय झाला तरी सुद्धा त्या निश्चयाच्या आजूबाजूचं चिंतन सुरू आहे. एकच विषय घट्ट धरून बसली आहे ती अंतःकरण वृत्ती, आणि ती आजूबाजूचं चिंतन करतो, या त्यातले और पाहतीये. मगाच तर डू ऑर नॉट टू डू, काय यापैकी काहीतरी. आता त्यातलं एक ठरल्यानंतर त्याच्या आजूबाजूचं चिंतन सुरू झालं. या अंतःकरण वृत्तीला म्हणतात चित्त. चिकटून बसलंय ते त्याच विचाराला. नाही तसं काही फार लांब नाही आहे, 2 गल्ल्या सोडून दे, चालत जाऊया. चालणंही होतं तसं डॉक्टरनी सांगितलंच आहे. मॉर्निंग वॉक नाही होते, वॉर्निंग वॉक होईल. त्यांनी वॉर्निंग दिली आहे मला. चालत जाऊया. चाललंय 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 चाललंय, चिंतन चालू आहे एकाच मुद्द्याचं. आणि आता गेले किंवा जाणार आहेत. चालत जायचाही निश्चय झाला, किंवा गाडीनं जायचाही निश्चय झाला, किंवा काय जसं जायचं तसा निश्चय झाला, किंवा जाऊन आले. आता चर्चा सुरू होतं, कोण गेलं होतं प्रवचनाला? मी गेलो होतो, मी जाणार आहे, किंवा मी गेलो होतो. या अंतःकरण वृत्तीला म्हणतात अहंकार. आता परत मागे जाऊया. शोकमोहादी संसार दोषोद्भव कारण प्रदर्शनात्वम अर्थम ग्रंथ, व्याख्यायो ग्रंथ असं म्हणतायत ना. शोकमोह नावाची गोष्ट कुठून उत्पन्न झाली आहे हे सांगणं चाललंय. त्याकरता आचार्य पाठीमागे जाऊन बोलतायत, अंतःकरण संकल्प विकल्पाचं काम करतं तेव्हा त्याला मन म्हणतात. निश्चयाचं काम करतं त्या अंतःकरण वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. चिंतनाचं काम करतं त्यावेळेला त्या अंतःकरण वृत्तीला चित्त असं म्हणतात. अंतःकरण जेव्हा अहंकार रूपानं काम करतं तेव्हा त्याला काय म्हणतात? संकल्प विकल्प, निश्चय, चिंतन. इथं अंतःकरण एकच ठेवा, टेबल मांडायचं. तुमच्याकडे फळा ठेवला होता ना तेवढ्या करता. अंतःकरण एक, त्याच्या चार व्यवस्था: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मन, संकल्प विकल्प, बुद्धी, निश्चय, चित्त, चिंतन, अहंकार. पुढं काय? त्या कार्याचं नाव आहे अभिमान. अभिमान धारण करणे हे अहंकार वृत्तीचं काम आहे. अभि अधिक मत. अभि हा उपसर्ग लागला. मत याचा मराठीतला शब्द घ्या, मत. माझं हे मत आहे. विशेष करून मी या मताचा आहे, माझं हे मत आहे, असं जी वृत्ती धारण करते, अभिमान नावाची गोष्ट धारण करते, त्या वृत्तीला अहंकार असं म्हणतात. फार छान ओवी आहे नाथांची भागवतातली. अहंकार खवळल्या जाण,
अहंकार खवळल्या जाण, करी आनंदासी आवरण, मग परमात्मा स्फूर्तीचे स्फुरण स्फुरोनेदी. एकनाथी भागवतातली ओवी आहे. खूप महत्वाचा टप्पा आम्हाला सांगतात. या पद्धतीनं अभि आणि मत यांनी मनुष्य अभिमान धारण करतो. ही अहंकार वृत्तीचं कार्य अभिमान धारण करणे आहे. हे 2 प्रकारचे असतात. बुवा चालू द्या तुमचं. फक्त अजून एकदा चहा ठेवायला पाहिजे म्हणले, बाकी काही नाही. हे 2 प्रकारचे आहेत. एक अहम अभिमान आणि एक मम अभिमान. संसाराची बीज सांगणं चाललंय. अहम अभिमान आणि मम अभिमान. अहम अभिमान म्हणजे काय? मी काहीतरी आहे. मीच्या बद्दलच्या ज्या ज्या कल्पना आहेत सार्थ नव्हे. अहम ब्रह्मास्मी हा अभिमान आहे. ठाकूर म्हणायचे ना, अहम ही वृत्ती अशी चिवट आहे नरेंद्रा, ती देहोस्मी पासून अहम ब्रह्मास्मी पर्यंत सोडतच नाही. सगळेजण अभिमानी आहेत. का आहे असा विचार करायचं कारण नाही की यांना अभिमान नाही त्यांना अभिमान नाही. प्रवचन करताना वाटतं बुवा अगदी इतकं व्यवस्थित सांगतात म्हणजे बुवांना नसला पाहिजे. घरच्यांना विचारा एकदा काय ते. बाकी सोडा, ईश्वराबद्दल समर्थाने म्हटलंय, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमान. त्यालाही अभिमान आहे ना कशाचा तरी. जीवाच्या आणि त्याच्यात फरक काय तो नंतर बघू. अहम अभिमान, मी काहीतरी आहे. मी पुरुष आहे. मी ब्राह्मण आहे. मी अमक्या वयाचा आहे. मी अमक्या वेदांमधल्या अमक्या शाखेचा आहे. आश्वलायन सूत्र, शाकला शाखा, बाष्कल शाखा पण आहे बरं काय. आता ती जवळपास गेली आहे. तशा बऱ्याच शाखा आहेत. अभिमान धारण करतात की नाही. आमचे गुरुजी सांगतात हल्ली वेदांचा उपयोग फक्त मुलगी नाकारायला राहिलाय म्हणले. बाकी काय त्याचं असो, विनोद सोडून देऊ. मी काहीतरी आहे. प्रत्यक्षात जे मी नाही आहे त्याच्याबद्दल चाललंय बरं का. मी काहीतरी आहे याला म्हणतात अहम अभिमान. आणि माझं काहीतरी आहे. कुठून सुरुवात झालं? मन माझं आहे, प्राण माझे आहेत, बुद्धी माझी. पटकन सुचलं मला, कुणाला सुचलं नाही, मला लगेच सुचलं. शहाण्या माणसांनी चूक मान्य करावी. मी केली बुवा मान्य, म्हणजे मी चूक मान्य केली नाही, मी शहाणा आहे. मी माझं मन, माझे प्राण, माझी बुद्धी, माझा देह, माझं घर, माझा देश, माझी पेठ, माझं पुणं, काही सुद्धा माझं. आणि आचार्य पुढे सांगतात, जे आपण नाही आणि जे आपलं नाही ते माझं आहे आणि ते मी आहे, असा जो गैरसमज झाला त्या गैरसमजाचं नाव आहे अविवेक, भास, अध्यास. आणि ज्ञानोबांच्या ओव्या आहेत याच्याकरता. ज्ञानोबा सांगतात, जे मी नाही त्याचा जर मी आश्रय केला तर आश्रयाचा नाश झाला की माझा नाश झाल्याचं दुःख होतं. नाशाचे प्रकार दिले त्यांनी. स्वतः नाश, परतः नाश, आश्रय नाश. भिंतीवर चित्र काढलं, भिंत पडली, कुठं गेलं चित्र? जे मी नाहीये आणि जे माझं नाहीये, पुन्हा 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 हा विषय लक्षात आणून देतात ते. त्याचा परिणाम अहम अभिमानाचा परिणाम आहे मोह, आणि मम अभिमानाचा परिणाम आहे शोक. शोक मोहादी संसार बीज दोषोद्भव कारण प्रदर्शनार्थत्वम व्याख्यायो ग्रंथः. माऊलीमध्येच सांगतात आम्हाला काहीतरी. म्हणून कशालाही माझं म्हणू नका. सोपं आहे सांगणं, सांगण्यासारखं सोपं काहीच नाही आहे. तरी सांगत का राहायचं? जे करायचं ते लक्षात राहावं म्हणून. काही काही घरात असताना पंखे बंद केलेत का? आम्ही गडावर लिहिलेलं आहे, ते प्रत्येक खोलीत लिहिलंय. पंखे बंद केलेत का? ट्यूब बंद केल्यात का? खिडक्या लावल्यात का? झाडून झटकून ते सगळे चटयावरती ठेवल्यात का? किल्ली ऑफिसमध्ये निश्चित द्या. कारण मुंबईला जातात आणि फोन करतात, बुवा आमच्याकडे किल्ली आली. आता आम्ही काय करायचं?
तसं लक्षात येण्याकरता, लक्षात राहण्याकरता पुन्हा पुन्हा सांगणं चाललंय. इथपर्यंत सांगितलं, देवाला सुद्धा माझं म्हणू नका, त्यानेही दुःख होतं. समर्थांच्या दासबोधातल्या याकरता ओव्या आहेत. एक टप्पा आहे देवाला माझं म्हणणं. समर्थ म्हणाले, कोणी आपला देव उचलला आणि पाण्यात टाकला की दुःख होतं. कोणी एक देव जापाणीला, कोणी एक उदकी टाकीला, कोणी फोडीला, मग दुःख सुरू झालं म्हणाले. त्याच्यावर त्या पातळीवर त्या राजे लोकांनी व्यवस्था करायची, तो आत्ता मुद्दा नाही आहे. देवाला सुद्धा माझं म्हणू नका. ज्याला विषाला सुद्धा माझं म्हटलं तरी दुःख आहे आणि अमृताला सुद्धा माझं म्हटलं तरी दुःखच आहे. अहम अभिमान आणि मम अभिमानाबद्दल बोलणं चाललंय. आणि आता यानंतर आचार्य सांगतात, या अभिमानाचा परिणाम माझ्यावर झाला हे ओळखायचं कसं? ओळखायला काहीतरी निकष पाहिजे की मी मोहित आहे. अभिमान झाल्यानंतर काय परिणाम होतो? तर अभिमान झाल्यानंतर पहिला परिणाम असा होतो की जो माझा धर्म नाही तो मला माझा वाटायला लागतो आणि जे माझं कर्तव्य आहे ते टाळावं असं वाटायला लागतं. मोहित झाल्याचं पहिलं लक्षण, मी मोहित झालो, माझं आडनाव मोहिते पडलं. कशावरनं? ही सगळी आडनावं कर्मरकर, ही सगळी आडनावं परमार्थातलीच आहेत. कर, परांजपे, परावाणीनी जप करायला लागले ते परांजपे. माझे गुरुजींनी गमतीनं केव्हा तरी सांगतात, ते म्हणाले पहिल्या अध्यायात अर्जुनावर मोहिते आहेत. मी मोहित झालो, माझ्यावरती अहम आणि मम अभिमानाचा परिणाम झाला, हे कशावरनं ओळखायचं? अगदी सोपं सांगितलं की स्वधर्माच्या त्यागाला आणि परधर्माच्या स्वीकाराला मनुष्य तयार झाला की पक्क समजावं मी मोहित झालोय. सोवळं नेसून जेवायला बसायची मला लाज वाटायला लागली, किंवा कमीत कमी कपडे, साधे कपडे, धुतलेले कपडे, अगदी सोवळं नेसणं अवघड आहे समजा, पण निदान धूतवस्त्र नेसून, पंचा नेसून जेवायला बसतो, हे आपल्या परंपरेने सांगितलं. बरं, आपल्या हजारो पिढ्या तशा बसल्यात, पण मला तसं बसावं असं वाटत नाही. आणि बूट घालून, नाहीतरी हात धुतलेत ना, हाताने जेवायचं आणि टेबलावर बसायचे, बूट असेनात का पायात? काय हरकत आहे? असं वाटायला लागलं, कारण हे करणारे लोक आपल्या धर्मातले नाही आहेत. असं वाटायला लागलं की पक्क समजायचं मी मोहित झालेलो आहे. संपूर्ण भारताची अशी अवस्था झाली. मी कुठल्या बाजूनं बोलत नाहीये. म्हणून आचार्य यात्रे सांगायचे, भारताची अवस्था कशी झाली सांगू? सोवळं सोडून ठेवलं आणि ओवळं सापडेना. थोडा बिभत्स दृष्टांत आहे हा. कोकणातली घरं म्हणाले, पूर्वी सोवळ्यात पूजा करायची पद्धत होती. माणसं स्नान संध्या झाली की सगळ्या गावाला शिवून येऊन देवाला नाही शिवायची. ऑरा नावाची गोष्ट डेव्हलप ठेवायची. आपला ऑरा असतो तसा त्या मूर्तींचाही ऑरा असतो, आभामंडल असतं. तो शुद्ध पवित्र ठेवण्याकरता सांगितलंय सगळं. कोकणातला मनुष्य आता पूर्वीच्याकडे याच्या उंचच्या उंच दांड्या असायच्या, त्याच्यावरती सोवळं वाळत घालायचं. काल ते सोवळं वाळत घातलेलं, आता सोवळं पूजा झाली की तो मुकटा असा ठेवायचा. माझे वडील अगदी अशी गाठ मारून त्याला खुंटीला ठेवायचे. हो, किती फाटला होता तरी तोच नेसायचे. आता सोवळ्यातून ओवळ्यात होताना एक पद्धत आहे, ढाबळी नावाचा एक पदार्थ त्या देवघराशी ठेवलेला असायचा पूर्वी, की जी सोवळ्यातही चालते, ओवळ्यातही चालते. ओवळ्यात जरी तुम्ही उचलली तरी ती झट्टितेन शुद्धता, बरं का, नुसती झटकली की शुद्ध होते. काही गोष्टी धुतल्या की शुद्ध होतात, काही झटकल्या की शुद्ध होतात, काही सॅनिटाईज केल्या की शुद्ध होतात. आता याने विचार केला, बायको नाहीच आहे घरात, कोणीच नाही आहे, घेऊया ओवळं पलीकडेच धुवून वाळत घातलेलं होतं. म्हणून तो म्हणाले, धाबळी नेसला नाही, तिकडे गेला, कुणी नाही घरात म्हणून. नेमकी बायको आदल्या दिवशी धोतर वाळत घालायला विसरली होती आणि एवढ्यात दारावरची बेल वाजली. म्हणले पुढचं सगळं बोललंच पाहिजे का? भारताच्या अवस्थेबद्दल आत्रे सांगायचंय. माझा धर्म मला सोडावासा वाटतो आणि दुसऱ्याचा धर्म, मग तुम्ही म्हणाल अर्जुनाशी असं का बोलताय तुम्ही? अर्जुनाचा धर्म आहे रक्षण करणं. क्षत्रिय याचा अर्थ रक्षण करणारा. क्षतात त्रायते इति क्षत्रिय. क्षत म्हणजे जखम. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना जखम होण्यापासून वाचवतो त्याला क्षत्रिय म्हणतात.
ब्रह्म जाणतो आणि त्याचाच प्रचार करतो जगामध्ये, त्याला ब्राह्मण म्हणतात. व्यवसायती इति वैश्यः, व्यवसाय करतो आणि जगाचं तिन्ही वर्णांचं पोट चालवतो, म्हणजे चारी वर्णांचं पोट चालवतो, त्याला वैश्य म्हणतात. आणि या तिघांना आपल्या कामामध्ये वेळ नाही म्हणून त्यांना सर्व्हिस देतो, त्याला शूद्र म्हणतात. सेवयती इति शूद्रः न तु क्षूद्रः. आता मला सांगा, यातल्या कुठल्या कशाची गरज नाही आहे आज? सेवा करणारे कोणीतरी पाहिजेत की नाही? कोण असावेत हा मुद्दा असू शकतो, का नसावेत हा तुम्ही वादाचा मुद्दा करू शकता, पण कोणीच नसावेत असं कसं शक्य आहे? रक्षण करणारे कोणीतरी पाहिजेत की नाही? हे प्रवचन का करू शकतोय आपण? ते अफगाणिस्तानचे लोक का करू शकत नाही आहेत? पण तिथल्या लोकांनी क्षत्रियत्व सोडल्याचा परिणाम, आपले सैनिक आपलं रक्षण करतात, त्यामुळे आपण निर्धास्त आहोत, म्हणजे भारत निर्धास्त आहे तुलनेने. हे ब्राह्मण कर्म आहे सांगणं. अर्जुनाला स्वतःचं कर्म टाकावं वाटलं आणि जप करणं, तप करणं, संन्यास घेणं हे ब्राह्मणांचं कर्म आहे, ते त्याला करावं वाटलं. तो तेच म्हणतोय ना, भिक्षा मागून आरामशीर बरं भिक्षा मागून तप करून जेवेन, हे काय वाईट आहे का? वाईट नाहीच आहे. मग तरी सुद्धा त्याला मोहित का म्हणतात? त्याचं ते कर्तव्य नाहीये. रामशास्त्री प्रभूने म्हणाले पेशव्यांना, ज्या वेळेला युद्धाला गेलेत त्यावेळेला बाजीराव काय त्यावेळचे कोण होते पेशवे, ते म्हणाले की चला संध्येला बसूया. रामशास्त्री म्हणाले संध्येला बसायचं असेल तर संन्यास घ्या, नाही तर घरी जाऊन पूजापाठ करा. आत्ता तुम्ही क्षत्रिय आहात, आता तलवारीला धार लावणं ही तुमची संध्या आहे, एकदा करा. क्षत्रियाला सुद्धा संध्या सांगितली, पण ती एकदा करा. नको त्या गोष्टीत नको तितकं लक्ष देऊ नका. आत्ता तुमचं कर्तव्य काय आहे? म्हणून भगवान पुढे सांगणार आहेत, तू कर्म कर असं सांगत नाहीत त्याला. नियतं करू कर्मत्वम, तुला जे नियत कर्म आहे, तुझ्या करता जे सांगितलेलं आहे तेच तू कर्म कर. कर्मज्यायोह्य कर्मणः. एवढ्या करता हे सगळं सांगणं चाललंय की उपरती घेऊन विनोबांचं फार छान, विनोबांचं एक पुस्तक खूप छान वाचण्यासारखं आहे. नसेल तर वाचा, वाचलं नसेल तर गीता प्रवचन हेच त्याचं नाव आहे. छोटंसं आहे पुस्तक. मी त्याची 30 ते 40 पारायणं केलीत गडावर असताना. मला फार आवडायचं ते. इतकी छान विनोबांची भाषा आहे. आमचे आप्पा म्हणायचे की ऋषितुल्य व्यक्तिमत्व. त्यांचं ते सर्वोदय वगैरे सोडून द्या, पण जे काही प्रयोग त्यांनी जीवनात केले ऋषितुल्य. म्हणजे महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल त्यांच्या आईना पत्र लिहिलंय, विनोबांच्या बद्दल आईला पत्र लिहिले विनोबांच्या, की विनू मला गुरु मानतो, पण याचा गुरु होण्याची क्षमता इथून पुढे 10 जन्म तरी येईल की नाही हे मला ठाऊक नाही. काय ईशावास्यावर काय विनोबांची चर्चा आहे. विनोबांची महात्मा गांधींची एक चर्चा वाचली मी, त्या गीता प्रवचनेमध्येच आली आहे ती. प्रसंग रामायणातला, ते बाकी त्यांचं सोडून द्या, मला त्या राजकारणात जायचं नाहीये आणि पाकिस्तान वगैरे त्याच्याबद्दलही जायचं नाही. आपल्याला फक्त तत्वचर्चेचा मुद्दा घ्यायचा आहे की महात्मा गांधी विनोबांना म्हणाले, काय कमाल आहे लक्ष्मण, ज्या वेळेला सुग्रीव इत्यादी सगळ्यांनी दागिने दाखवले सीतामाईंचे, त्यावेळेला रामरायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या अश्रूंच्या पटलामुळे त्यांना ती ओळखता येईना, ओळखलीच नाहीत त्यांनी. आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाला विचारलं की हे सीतेचे दागिने आहेत का? तेव्हा भारतीय संस्कृतीतला पुरुषाची स्त्रियांकडे दृष्टी कशी असावी हे सांगणारा सर्वोत्तम श्लोक येतो. नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यं पादाभिवंदनात. दादा, मला केयूर माहिती नाही, मला कुंडल माहिती नाही. केयूर म्हणजे बाहुभूषण, त्यानं बरोबर आहे ना? मला तेच का मला नाही हे ओळखता येणार, पण नूपुरे पैंजण मात्र मी जाणतो, कारण मी नमस्कार करीत असताना रोज ही पैंजण पाहिलेत. हीच राघवा, हीच पैंजणे, हीच लेवुनी विहरत होती वहिनी माझी भयान राणी. या रानामध्ये विहरत होती. किती छान आहे ना प्रसंग. आता आम्ही असतो तर म्हणलं असतो बरोबर आहे, पण विनोबांचं चिंतन त्याच्या पुढेच आहे. विनोबा सांगतात, बापू तसं नाही आहे. लक्ष्मणानं निदान पैंजण तळी ओळखली,
रामानी तीही ओळखली नाहीत. आपली पत्नी असून सुद्धा तिच्या अंगावरचे दागिने न ओळखण्या इतका तो महापुरुष स्थितप्रज्ञ होता. काय अंतर्मुख असेल. म्हणून मला विनोबांचं एवढ्याकरता आपल्यासमोर सांगायचंय. विनोबांनी असं म्हटलंय की त्याला उपरती होऊन तो संन्यास घेतो म्हणत नाहीये अर्जुन. उपरती झाली आहे त्याला, खरंच जीवन हे दुःखमय आहे आणि मग संन्यास घेतो म्हणतोय का स्वतःचं कर्तव्य टाळण्याकरता तो वैराग्य धारण करतोय. त्यात छान शब्द वापरले, मला तसे शब्द कॉपी पेस्ट करायला आवडेल. त्याचं आत्ताचं वैराग्य हे अनाठायी वैराग्य आहे. नेमकी दृष्टी द्यायचा प्रयत्न करतात ही सगळी मंडळी. म्हणून गीताशास्त्र हे मोहनाशासाठीच आहे. म्हणून ज्ञानोबाही सांगतात एथ अविज्ञानाशु हे फळ. अविद्येचा मोहाचा नाश हेच या श्रीमद भगवद्गीतेचं सर्वश्रेष्ठ फल आहे. बाकीचीही फलं मिळतील. आपला गीता ऐकल्यानंतर, गीता पाठ केल्यानंतर, गीता आत्मसात केल्यानंतर तुमचा प्रपंचही नेटका होईल. व्यवहार दक्षताही राहील, युद्धही उत्तम कराल, सगळं बरोबर आहे. पण ते मुख्य फल नाही हे सांगतात आचार्य. हे मला फक्त आपल्यासमोर सांगायचं. आता पुढचा प्रश्न, गीता ऐकायला आम्ही काय काय तयारी करून बसायचंय. मी सांगण्याने ऐकायची आहे, मी सांगताना ऐकायची आहे आणि आपण ऐकताना ऐकायची आहे. आपण म्हणाल बा ऐकताना मी ऐकत नाही का, ते आपण ठरवा. अधिकारी श्रोते आहेत, काही जास्त बोलायची गरज नाही आहे. म्हणून माऊली सांगतात कुठल्या भूमिकेत जाऊन गीता ऐका. माऊलींची ओवी आहे, पहिल्या अध्यायातली 62वी ओवी आहे. अहो, हाक मारतात, संबोधन. अहो अर्जुनाची ये पांती. पांती म्हणजे पंक्ती. जे परिसणया योग्य होती तिही कृपा करून संती अवधान द्यावे. आपल्या सगळ्यांना माऊली वंदन करतात आणि सांगतात तुम्ही सगळे अर्जुनाच्या योग्यतेचे आहात. अशा अर्थाने गीता ऐका. पण कुणाच्याही पंक्तीला कुठेही बसवायचं नसतं. काय होतंय त्याला. मला एकाने प्रश्नच विचारला होता. अमरावतीलाच घडलेला प्रसंग आहे. सगळे अमरावतीलाच घडतात असं नाही. कारण आहे आमच्याकडे गडावर थोडं सोहळं ओळं आहे. ब्राह्मणांची पंगत वेगळी, शर्ट पॅन्टवाल्यांची वेगळी. ब्राह्मण असले तरी शर्ट पॅन्टवाले नाही त्या बसायचे. सोहळं नसलेले वेगळे, धोतरवाले वेगळे. होत आहे. श्रीधर स्वामींच्या काळात तर फार होतं. आता थोडं फ्लेक्झिबल केलंय. असं का तसं का, तुमची पंगत वेगळी, आमची पंगत वेगळी. त्याचं कारण म्हणलं बसा, इथे बसा. तुम्हाला वाद घालायचं का समजून घ्यायचंय. दोन्ही पद्धत आहेत ना, निरुत्तर करणं आणि समाधान करणं. मी दोन्ही करू शकतो. ते म्हणले खरं सांगा. ते म्हणले तुमच्या घरामध्ये कोण कोण आहेत. ते म्हणले मी, माझी पत्नी, आई वडील आहेत, मुलं आहेत. मुलं आता कॉलेजला आहेत, मुलगी पण आहे, ती पण आता कॉलेजला जाते. बरं, समजा तुमच्याकडे काही तुम्ही फंक्शन ठेवलात, काही कार्यक्रम ठेवलात आणि सगळ्यांना भोजन ठेवलं, तर तुम्ही असं म्हणता की नाही मुलाला, तू तुझे मित्र सगळे बसून घ्या बरं. हो म्हणतो. म्हटलं तसं का म्हणता, त्यात आजोबांच्या मित्राला का नाही बसवत. अरे त्यांचे विचार वेगळे, यांचे विचार. बोर होतं ते. म्हटलं मग आता बोर होतं आणि पूर्वी होत नव्हतं का. विहीणबाईच्या पंक्तीला 4 मोलकरणी आणून बसवायच्या का. हे ह्या पण बसा, हे तुमच्या योग्यतेच्या आहेत, काय वाटेल सांगा तिला. अर्जुनाची आहे पांती. कुणाच्या पंक्तीला कुणी बसावं. ऑफिसमधले लोक आले, म्हणतात ना आता तुम्ही सगळे ऑफिसमधले आधी जेवून घ्या बरं. बुवा आमचे गुरुजीन तुम्ही बसाल ना, 2 जण आहात. ते पूजा सांगायला आलेले गुरुजी साधारण आम्हाला एका पंक्तीचे धरता तुम्ही. बरोबर आहे, म्हणजे ते काही चूक नाही आहे. बुफे नको, काय बुफे काय म्हणता. विनोदाचा भाग घेतला, सोडून दिला तरी सुद्धा अर्जुनाच्या पंक्तीला मला बसायचंय म्हणजे काय काय करायचंय. अर्जुनामध्ये जे जे दुर्गुण वा सद्गुण असतील ते सगळे माझ्यात आहेत का. त्याच्यात आणि माझ्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो मोहित आहे आणि मी सुद्धा
त्याच्यापेक्षा जास्त महामोहित आहे. आमच्या गुरुजींनी गमतीनं सांगितलं, म्हणले ज्ञानोबा अनुभवानं बोलत नाही. अज्ञानाची लक्षणं जशी मूर्ख लक्षणं समर्थाने लिहिलीत ना, तशी अज्ञानाची लक्षणं ज्ञानोबाने लिहिली आहेत. ते म्हणाले ज्ञानोबांजवळ काय आहे म्हणे, मी माझ्याकरता लावतो ते. ज्ञानोबांपेक्षा माझा अनुभव, समर्थांपेक्षा मूर्ख लक्षणाचा अनुभव माझा मोठा का समर्थांचा मोठा आहे सांगा. अनुभवही या दृष्टीने सांगण्याचा भाव असा की मोहितपणा, मोहित होणे ही गोष्ट कॉमन आहे, सामान्य आहे, त्याची आणि माझी. पण फक्त तेवढंच आहे का? आणि याकरता अर्जुनाच्या सद्गुणांचा विचार येतो. त्याचा एक नुसता उपोद्घात, त्याचाही सुरुवात करून ठेवतो आणि थांबूया. ज्या अर्जुनाला भगवंतानी आपला सखा मानला, नुसतं नाही वारंवार भगवान म्हणतात प्रियोसी मे सखा चेती, मला अत्यंत प्रिय आहेत. काय ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय, म्हणाले एखाद्या स्त्रीला थोडा वृद्धत्वाकडे झुकल्यानंतर बाळ झालं, तर त्या बाळावर जसं ती आई प्रेम करेल ना, तसं भगवंताचं अर्जुनावर प्रेम आहे. एक एक प्रसंग युद्धातले पाहिले ना, तर असं लक्षात येतं एवढं प्रेम भगवंतानी कुणावर केलं नाही. उद्धवावर सुद्धा नाही बरं, उद्धव सुद्धा भगवंताचा प्रिय आहे, पण अर्जुनावर अत्यंत प्रेम केलं. त्या अर्जुनाकडे काय, अर्जुनाकरता डोळे पाणावतात वारंवार. त्याच्याकडे पहिला सद्गुण जर कुठला सांगितला असेल, काय योग्यता आहे त्या अर्जुनाजवळ, त्याच्याजवळ विलक्षण वैराग्य आहे. मला या जगातलं काही नको. तो सांगतो देवा, अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किन्नु मही कृते निहत्य धार्त राष्ट्रानां का प्रीतिस्यात् जनार्दन. अरे एवढं केवळ हस्तिनापुराचं आणि एवढं पृथ्वीचं नव्हे, मला त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं ना, तरी ह्यांना मारून ते मला नको. काय वैराग्य असेल हो. मला 2 खोल्यांचं घर सोडवत नाही हो. आहे का मी अर्जुनाच्या योग्यतेचा? माझं 2 खोल्यांचं घर, 3 खोल्यांचं घर माझ्या मुलाच्या नावे करून देताना मी विचार करतो, हा मला विचारेल ना पुढे. केवढं वैराग्य. एका मिनिटात हे वैराग्य येणार नाहीये, माहिती आहे त्यांना. पण निदान अर्जुनाच्या सद्गुणांचा विचार जर करून ठेवला ना, तरी सुद्धा आपल्या जीवनावर, आपल्या विचारावर त्याचा प्रभाव होतो. रामायणाच्या समारोपामध्ये वाल्मिकी वर्णन करतात की रामांसारखे सद्गुण या जगामध्ये कुणालाही आज मिळवणं जवळपास अशक्य आहे. रामांसारखं होणं केवळ अशक्य आहे. पण तरी रामचरित्र याकरता ऐकायचं. वाल्मिकी सांगतात, जसं आकाशामधल्या ध्रुवावर जाणं कोणाला शक्य आहे का जिवंतपणी? नाही शक्य. तसं रामचरित्र आहे. पण एक निश्चित आहे, फार मोठ्या अथांग समुद्रामध्ये एखादी नाव जर भरकटली असेल, तर साधारण किनारा कुठे लागेल हे कळायला, दिशा कळायला त्या ध्रुवाचा निश्चित उपयोग आहे. माझ्या जीवनाला सुद्धा दिशा कळायला रामचरित्राचा उपयोग आहे, तसा अर्जुनाच्या चरित्राचा उपयोग आहे. भगवंत गीता सांगायला अर्जुनालाच का प्रवृत्त झाले? वास्तविक अर्जुनापेक्षा परिपक्व होता धर्मराज, त्याला सांगायला काय हरकत आहे? मला तर वाटतं त्याच्यापेक्षा दुर्योधनाला सांगायला पाहिजे होती, किंवा त्यांनी प्रयत्न केला होता दरबारात, नाही का, जाऊन तिथे सांगितलं. तेव्हापासूनच म्हण पडली, गाढवा पुढे वैराग्य. आता माझ्याजवळ नाही आहे वैराग्य, मग काय करावं? मी याचा अभ्यास करावा. आपण पुढे श्लोक कदाचित पाहू न पाहू, पण बोलून ठेवतो. अर्जुन जेव्हा सांगतोय, देवा चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चरम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्याचा अभ्यास करावा लागेल, मग ती ज्ञानेश्वरी, मग ती गीता, मग ते आचार्यांचं भाष्य माझ्यावरती योग्य प्रभाव करेल. तोपर्यंत ते थांबून राहतील. आमचे गुरुजी आमच्या घरी आले, मी बादली घेऊन आंघोळीला चाललो होतो. घराची स्वच्छता केली होती गणपती आले म्हणून. पंखा पुसा, अमुक करा, तमुक करा, हे करा, ते करा. सगळं मळ लागलेलं, नाकाला इथं काळं लागलेलं, घाण सगळी अंगाला, पंचा नेसलेला कळकट्ट. हातात गरम पाण्याची बादली घेऊन मी बाथरूमकडे चाललो होतो. इतक्यात गुरुजी दारात. त्यांनी माझी अवस्था ओळखली
ते एकच वाक्य बोलले, होऊ द्या तुमचं, थांबतो मी तोपर्यंत. कशा करता बोलतोय मी हे? असा गीतेमध्ये भगवंत मला स्वतः भेटायला येत आहेत. जोपर्यंत मी असा होत नाहीये तोपर्यंत भगवानही म्हणतात व्हा स्वच्छ, तोपर्यंत मी थांबतो. अनेक 7-8 सद्गुणांचा उल्लेख ज्ञानोबांनी इथे केलाय की ये अर्जुनाचे, अहो अर्जुनाचे पांती, त्याच्या पंक्तीला बसायला तुम्ही तसे व्हा, प्रयत्न तर करा, मग बघा गीता प्रभाव करते की नाही. याचा विचार उद्याच्या प्रवचनामध्ये करूया. थोडा उशीरच झालाय, इथेच थांबतो. आरती म्हणायची आपल्याला. 2 आरत्या आज करूया. गणपती बाप्पांची आरती करूया आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळा. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयन, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळ, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळ. जय देव आरती ओवाळू, कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळ, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळ. जय देव दैवी दैत्य सागर मंथन पैकेले, त्या माझी अवचित हळहळ सापडले, ते त्वाशुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम. जय देव आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा, व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी, रविकुळ टिळक रामदासांत. जय देव आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय भगवद्गीते जय भगवद्गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. जय भगवद्गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकासिनी, तत्वज्ञान विद्या ब्रह्म परा. जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. जय भगवद्गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी,
सकल शास्त्र की स्वामी श्रुतयों की रानी। जय जय भगवद गीते जया सुधा बरसाविनी मातु कृपा कीजे। हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय। जय जय भगवद गीते जय भगवद गीते भगवद गीते। हरि हिय कमल विहारिणी, हरि हिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते। जय जय भगवद गीते। हरे राम 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 हरे हरे। हाँ, हरे राम 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 कृष्ण कृष्ण। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सर्व संतन की जय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ।